म्हाताऱ्या, उद्यापासून तू पृथ्वीवर तपस्या करणार नाहीस, यमलोक मध्ये करशील. कुठे आहेस तू? तू माझ्या आयुष्याचा खेळ केलायस. तू तर गेलास, माझ्या हातून मरणार आहेस तू. मला चीट करशील तू? सर्व मुलं अशीच असतात, चीटर्स. आय हेट यू. याचं नाव सिद्धू आहे आणि ही आहे हासिनी. लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे ह्याला मुलींचा राग येतो आणि हिला मुलांचा राग येतो. आता या दोघांमध्ये सुद्धा एक गोष्ट आहे जिला समजून घेण्यासाठी यांच्या ई गोष्टीला अ पासून सुरुवात करूया. अरे त्याला मारतात बघ. अरे हो यार, चल चल चल. अरे काय सकाळी सकाळी याच्या मागे लागलाय? तू आलास? आम्ही तर हाच विचार करत होतो, तू अजून आला कसा नाहीस? हा काय म्हणाला मला माहितीये? काय बोलला? हा मला भूत म्हणाला. तुम्हाला भूत बोला तर भूतांना वाईट वाटायला हवं. तुम्हाला काय वाटतंय? हे काय बोलतोयस तू? तुला जरा पण लाज नाही वाटत का? अशा प्रकारे तुला मुलींना रडवायला मजा येते. काय मुली कुठे आहेत? दिसत नाहीयेत. तुमचा हा अवतार बघून तुम्हाला कोणी मुलगी बोलेल का? ही लेटेस्ट फॅशन आहे, तुला माहित नाही का? फॅशनच्या बदल्यात आम्हाला ट्युशन द्यायची गरज नाहीये. आधार कार्डच्या मेलेल्या फोटो प्रमाणे तुमच्या चेहऱ्याच्या फॅशनची काही एक संबंध नाहीये. काय बरोबर बोलतो मी? मागे व्हायचा पुढे नाही यायचं. दोन तडाखाली मारले पाहिजे त्याला. काय सिद्धू सिद्धू जास्ती मी जे बोललो ते काय काय समजलं? चला, चला, तुमच्या तर पळा. तू तर कमालच केली भावा, भूतांना कंट्रोल मध्ये आणलं. आम्हाला जाऊ दे यार, तू तर या कॉलनी मध्ये असायला हवा होता. वेट, आता दाखवते. अरे तू आहेस कोण? याला रोड समजतोस की रनवे? हा कशी चालवतोस गाडी? ही तर लेडीज आहे भावा. हा लेडीज आहे. माझी तर लहानपणापासून यांच्यासोबत दुश्मनी आहे. गाडीतून बाहेर ये चल. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? यू सेन्स तू केला आणि नॉनसेन्स आम्हाला बोलतेस? तू डोळे बंद करून चालत होती का? तुला ड्रायव्हिंगचा सेन्स आहे तरी का? आहे की नाही? ए मिस्टर, आय हॅव 7 years of driving experience. हा समजलं समजलं. किती लोकांना अशा प्रकारे ठोकल्यानंतर एक्सपिरियन्स आलाय. शिस्तीत आम्हाला सॉरी बोल. नाही Sorry. मी तुम्हाला सॉरी बोलू? नो नेवर. भाई ही तर आपल्यासोबत भांडण करते. हिची हिंमत तर हाऊ डेअर यू, यू इडियट. नाही 3 इडियट. चल आता ने. 3
सॉरी पण बोलत नाही. अगं काय झालं तुझ्याशीच बोलतोय. हो ऐकलं, आले आले. आजी डोसा 1 नंबर बनवलाय. किती खाशील, योगासन कर. आजी रोज संध्याकाळी मी आणि माझे मित्र नेहमीच योगासन करतो माहितीये का? कुठे? जनता बार मध्ये. तिकडे आम्ही सगळे आसन करतो आजी. असं? वज्रासन, शवासन, मदिरासन. मला माहीतच होतं. संध्याकाळ झाली की तुझ्या वयाची सर्व मुले बार मध्ये दारू पिणार, कॅम्प्युटर आणि मोबाईल मध्ये असणार. तू 25चा झाला नाहीयेस तरी तुझी कंबर काम न करता कमरा होऊन जाते. अगं मला ऑफिस साठी उशीर होतोय, दे ना हे लवकर. घे, झालंच. बाप्पा साईबाबा, हे बजरंगबली, मी तुमचा भक्त आहे आणि आपण सर्व बॅचलर्स आहोत ना. कुठलीही मुलगी मला आकर्षित नाही झाली पाहिजे. माझ्यावर जरा लक्ष असू द्या. हा ए, देवामध्ये पण पुरुष आणि स्त्री असा भेदभाव करतोस? वेडा झालायस? चल ये, चल नाश्ता करून घे. मूर्ख कुठला. आई, ऑलिम्पिक मध्ये जर डोशाची स्पर्धा ठेवली ना तर तुलाच गोल्ड मेडल कन्फर्म मिळेल. जेव्हा तुझ्या हाताचा डोसा खातो ना तर असं वाटतं सगळी स्वप्न पूर्ण झाली. हो. ही स्कूटर पण माझं ऐकत नाही आता. एक तर आतमध्ये तो सिद्धू आणि बाहेर तू, दोघेही मला त्रास देतात. जय माहेशमती, जय शिवगामी. अजूनही सुरू होत नाहीये. जय कटप्पा. याच्या तर हट. ए, कटप्पा, चल बाजूला. जोपर्यंत तुझा पाय लागत नाही तोपर्यंत ही सुरूच होत नाही. तू सकाळ सकाळ का घाण पसरवतोयस पनवती कुठला? काय रे सिद्धू, त्या खटारा गाडी सोबत रोजचा स्ट्रगल्स करत असतो. अरे माझ्यासारखी एक लहान कार विकत घे. ओ, तुला तर ड्रायव्हिंग येतच नाही. जशी काय तुला खूप ड्रायव्हिंग येते ना. सकाळ सकाळ म्हशीसारखा धूत असतो नुसता मागून पुढून. हो, बरोबर बोललात. महिन्यात एकदा चालवली तरी खूप झालं. अरे ते कार बद्दल बोलतायत. त्याबद्दल मी पण नाही. कार बद्दलच बोलतेय. ड्रायव्हिंग तर येत नाही पण लायसन्स ए, पाहिजे. आज चल तुला सांगतो आता मला येतं की नाही येत. चला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपल्या NKG ची मुलगी लहानपणीच US ला जाऊन तिकडेच बिझनेसचं शिक्षण घेऊन आताच इंडियामध्ये आली आहे. आपल्या NKG ची हेल्थ कंडिशन बरी नसल्यामुळे कंपनीच्या CEO च्या जागेवर हासनीजीला त्यांनी हायर केलंय. तिकडे बघा, आपल्यामध्ये ते आल्या आहेत. बापरे, गेले कामातून. अरे ह्याच आपले सीईओ आहेत. वेलकम मॅम. My pleasure. Thanks everyone. I need your support to make Symbiosis Technology as a #1 in South India. I wish you all the best and good luck. You and you just get out. पण मॅडम रावजी, येस मॅडम. ह्यांची अकाउंट सेटल करा. ओके मॅडम. अरे येता येताच तिने दोघांना काढून टाकलं. नेक्स्ट नंबर आपल्याचा वाटतं. तयार राहूया. आता तर वाटच लागणार So आहे. team, no wasting time. जाऊन कामाला लागा लवकरच. ओके? चल, चल, कंपनी अरे कडे. सिद्धू, कुठे जातोयस? इकडे ये. ऐका, हा सिद्धू आहे तुमच्या पप्पांचा आवडता एम्प्लॉई. बदला घ्यायची वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. आता दाखवते. रावजी, येस मॅम. ब्रिंग देम टू माय ऑफिस. आपल्याला जॉबवरून काढून टाकण्याऐवजी पर्सनल केबिन मध्ये का घेऊन आलीये? स्पेशल पनिशमेंट तर नाही देणार ना अरे आपल्याला? मूर्खा, घाबरू नकोस, गप्पा बस. एक सांगायचंय रावजी. हो, बोला ना. मी ऑफिस मध्ये आल्यावर एक गोष्ट नोटीस केली आहे. कोणती? आपल्या या ऑफिस मध्ये एकाही एम्प्लॉईला ड्रेस नाहीये, मॅनर्स नाहीये. आय वॉन्ट युनिफॉर्म फॉर एव्हरीवन. युनिफॉर्म. ओके मॅडम. उद्यापासून कोणीही युनिफॉर्म मध्ये नाही आलं किंवा ऑन टाइम नाही आलं, यू गाईज विल बी आउट. नाउ गेट आउट. आय सेड गेट आउट. ए, चल, अरे चल ना. मोठे मोठे घास भरवतोय तुला. तुम्ही स्वतःला समजता कोण? तुम्हाला वाटतो मी मेलोय? तिला CEO बनून माझी सर्व इज्जत काढली तुम्ही. काय बोलतोयस तू? तुला नाही माहिती बिझनेसचं शिक्षण घेऊन आली? हो ऐकलंय मी. तुम्ही बोलत जाता आणि मी ऐकतोय. शिक्षणासाठी तुम्ही तिला परदेशी पाठवलं आणि आता ती माझ्यावरच ऑर्डर सोडते. बघा आल्या महाराणी. ओ माय क्यूटी. बघा, त्या पपीपेक्षा कमी व्हॅल्यू आहे माझी या घरात. आता काय बोलणार याबद्दल? ए, आज जा तू, आज जा. चल डॅडी, चल. मला ग्रँडपा सोबतच त्यांच्या सोबत राहिली तर तू पण त्यांच्यासारखी बनशील. चल. तेव्हा Daddy. बघितलं तेव्हा आजोबा 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 करत राहतेस. काय रे, हा बोलतो ते खरं आहे का?
तू आपल्या बॉस सोबत भांडण केलं नाही रे, आमचं भांडण झाल्यानंतर ती बॉस झाली. होणार तर एकच, प्लग मध्ये बोट टाकून बटन चालू करा किंवा बटन चालू करून बोट टाका. होणार काय आहे, शॉक तर लागणारच आहे. अरे शॉक तर तिला लागणार आहे, आम्हाला नाही लागणार. सर्वांना दारू प्यायला चढते आणि याला बघा ज्यूस प्यायल्यानंतर चढली. अरे ती आपली बॉस आहे यार. बॉस असेल तुझी, एकच आयुष्य मिळतं, त्यामध्ये पण एका मुलीला बॉस बोलू? त्यापेक्षा तर मी आपली नोकरी सोडेन बरं होईल. काय बोलतोस भावा? अगदी बरोबर बोलला भावा. युनिफॉर्म यासाठी नाही ठेवला की आपलं ड्रेसिंग नाही आवडलं, कारण आपणच नाही आवडलो. युनिफॉर्म मोठा आला, युनिफॉर्म घालणारा. गुड मॉर्निंग मॅम. Yeah. You don't worry at all, okay? I'll take care of it. बोला रावजी. ऍक्च्युली मॅडम तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी इथे आलोय. ओके, कशा संदर्भात? ते मॅडम ते तुला मॅनर्स नाहीयेत का? सॉरी मॅडम. रावजी, हो मॅम. तुम्ही एकाच विषयावर बोलणार आहात का? हो मॅम. तर मग तू जा. मॅडम उद्या ते आय सेड आउट. अरे जा ना बाहेर जा. जातोय ना, जातोय. रावजी, वेळ वाया घालवू नका. लवकर बोला काय आहे ते. दरवर्षी तुमचे डॅडी कुठल्या तरी एका डिपार्टमेंट सोबत टूर प्लॅन करायचे, तर यावर्षी कुठे जाणार आहोत म्हणून टेक्निकल डिपार्टमेंट खूपच उत्सुक आहे मॅम. यावेळी या सगळ्याची गरज आहे का? मॅम दरवर्षी तुमचे डॅडी स्टाफ सोबत टूरला जातात म्हणूनच सर्व खूप खुश असतात. ओके, ठीक आहे. तसं कुठे जायचं ठरवलंय तुम्ही? उटी, कोडायकनाल आणि कुलू मनाली ह्या 3 लोकेशनवर जायचं सिद्धूने ठरवलंय मॅम. ओ, सिद्धूचा प्लॅन आहे. हे सर्व हिल स्टेशन्स आहेत ना? हो मॅम. ओके, प्लेस मी डिसाइड करेन. त्यांच्यासाठी सरप्राईज आहे असं हा सांगा. तर खूपच मस्त प्लॅन आहे मॅम. अच्छा ऐका, तुम्हालाही यायला लागेल मॅम. ओके, विचार करून सांगते. हो हो हो, खूपच छान. साहेब, हे डॅड. ये बाळा, आरती घे. डॅड, तुम्हाला माहिती आहे ना, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. हासनी असं नाही बोलायचं का? देवाला राग येईल का? डॅड, एक विचारतेय, सांगाल? जर देव असता तर लहानपणीच माझी मॉम माझ्यापासून दूर का गेली असती? डॅड, देव वगैरे काहीच नसतं हो. आणि मला अजिबात विश्वास ठेवायला सांगू नका. ओके, बाय डॅड. ड्रायव्हर. हो मॅडम, आलोच. अरे यार, एक कांड झाला भाई. काय झालं भावा? काय इतक्या टेन्शन मध्ये आहे? सगळं घेतलं भावा, पण एक वस्तू विसरलो भावा. काय विसरला? अरे तेच यार, अंडरवेअर विसरलो. अंडरवेअरचं टेन्शन काय? घेतोय. 4 दिवसांची टूर आहे अरे यार. माझ्या भावा, तुला माहितीये मी एकच अंडरवेअर 4 दिवसांपासून घालून ठेवलीये. शी, हे कसं रे? अरे यार खूपच सोपं आहे. ऐकतोयस काय बोलतोय? हे बघा, ही आहे माझी अंडरवेअर. डे 1 साठी, आता उलटी डे 2 साठी, आता डे 3 उलटी केली, आता डे 4. अरे भाई, बस आधी उटीला जाईल की कोडायकनालला? अरे दोन्ही ठिकाणी नाही यार, कुल्ली मनालीला जाईल. ऐक ना भावा, थंडी लागते म्हणजे उटी आलं का? ए, तुमची बडबड बंद करा रे. बस मध्ये बसल्यापासून उटी, कोडाईकनाल, याच्या कुलू तर मनाली आता- काय काय बडबडतायत? आपण कुठे जातोय माहितीये का? लांबा सिंगला जातोय. संध्याकाळपर्यंत परत येऊ. अरे, रावजी, हा खरं बोलतोय का? अरे मला पण आत्ताच कळलंय. असंच जाऊन जर यायचं होतं तर इतकं सामान आणणं गरजेचं होतं का? असंच नाही म्हणत. स्त्रियांना अधिकार कधीच नाही दिले पाहिजे. हे सिद्धू, तुला राग येतो तर बॉसला शिव्या दे, बायकांना शिव्या देऊ नकोस. देईन, सर्व स्त्रियांना शिव्या देईन. माझ्या तोंडून असे शब्द निघतील जे तुम्हाला लागतीलच. भूकंप झाल्यानंतर शहर पुन्हा बसेल, पण तुमच्यापासून जखमी झालेल्या माणसांचं आयुष्य कधीच नाही ए, सेटल होऊ आम्ही शकत. काय बोलत नाही म्हणून तू काही बोलशील काय? ए, मग काय? काही बोलतोय ना. या बायका पण ना, शी. काय समजतो तू? त्याला बॉसला येऊ दे ना, मग कळेल त्याला. चांगली असते चिंडवली पाहिजे. त्याचं नाव सांगू आपण. Who's that stupid? तो काय? तो तिकडे उभा आहे. ओ, हा आहे का? याला तर मी आत्ताच अद्दल घडवते. रावजी, सिद्धूला इकडे पाठवा. हो मॅडम. सिद्धू अरे इकडे यार, ये, इकडे. कुठून आली ही? अरे सिद्धू, सापडला बरोबर. मला सॉरी म्हणायला सांगत होतास ना. आता बघ कसं सर्वांसमोर सॉरी बोलायला लावतो. मॅम बोलवतायत, जा लवकर. हे टेक्निकल हेडेस म्हणून शाणा बनतोस आणि या सर्वांसोबत मिसबिहेव केलं. स्त्रियांबद्दल काही वाटेल तसं बोललास. माझी चूक नाहीये मॅम. आता शिस्तीत या सर्वांना सॉरी म्हण. मी नाही बोलणार. सॉरी म्हणणार आहेस की आता जॉब वरून रिझाईन करणार अरे आहेस? सिद्धू, कसला विचार करतोयस? बोल ना, सॉरी बोल ना. सॉरी. आम्हाला ऐकून आलं, सॉरी.
सॉरी ह्यावेळी मला पण ऐकायला नाही आलं. सॉरी 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 सॉरी. जर ही चूक पुन्हा केलीस ना तर सॉरीने माफ नाही करणार. माइंड इट. मॅडम हा मुलींची नफरत करतो, कदाचित हो त्यातलं तर नाही. मॅडम मला वाटतं याला मुलं आवडणार. चांगलं केलंस. अरे चांगला धडा शिकवला. सिद्धू सिद्धू अरे थांबवा त्याला. अरे सिद्धू तुम्ही सगळ्या स्त्रिया घोटारडे आहात, कामाच्या नाही आहात, आळशी आहात, गंडवणारे आहात, घमंडी आहात, सगळेच धोकेबाज आहात. या स्त्रियांनी जन्मच का घेतला माहित नाही. वाटतं पुरुष जातीला संपवण्यासाठी जन्म घेतलाय. धोका देणाऱ्या गद्दार. या व्यर्थ नसलेल्या गोष्टी बोलणं बंद कर. कोण आहे रे? चांगला मस्त फ्लो जात होता, मध्येच डिस्टर्ब केलं. नाही थांबणार, नाही थांबवणार मी स्वतःला. ऐकू शकत नाही तर कान बंद करा. तसंही तुम्ही कोण आहात मला थांबवणार? एका स्त्रीपासून जन्माला येऊन त्या स्त्रीचा असा अपमान करून अपशब्द काढतोस. स्त्रीचा अर्थ तुला माहिती तरी आहे का? ती या सृष्टीला निर्माण करणारी आदी शक्ती आहे. थांबा थांबा थांबा. मी हे सगळं नाही ऐकू शकत. स्त्रिया या सृष्टीला निर्माण करणाऱ्या नाहीत तर विनाश करणाऱ्या आहेत. तिची महानता नाही माहिती तुला. तिच्या शक्तीला तू नाही ओळखू शकत, म्हणूनच मूर्खासारखा बोलतोयस. हे पहा, स्त्रियांबद्दल ज्ञान देण्याची मला गरज नाहीये. तसं पण हा तुमचा सेटअप सगळा काय? हा गेटअप कशाला? तुम्ही कुठल्या तरी ड्रामा कंपनीमधून पळून तर नाही आलात? या जंगलात एकटेच लपून एका कोपऱ्यात दुखी बसून राहण्याचा अर्थ एक तर प्रियसी पळून गेली असेल, नाहीतर मग बायको पळून गेली असेल. गप्प बस मूर्ख. तू माझा अपमान करतोयस. तुझ्याशी बोलून काहीच फायदा नाहीये. हे काय मंत्रोच्चार? रोज टीव्ही चॅनल्स ऑन केल्यानंतर तुमच्यासारखे धोकेबाज साधू दिसतच असतात. तुमचे मंत्र काहीच उपयोगाचे नाहीयेत. ओम अहम ब्रह्मास्मी. हर हर महादेव. कालिके हा नमः. कपाली हे नमः. हे काय श्राप दिला का? कुत्रा का मांजर बनेन? जाऊन काम कर बाबा. मंत्र तू बोलतोय. माझ्या जवळ परत येशील त्या दिवसाची वाट बघत राहीन मी आणि तुला शोधत इकडे येईन. तर मग वाटच बघ. तू येणारच. याची नजर, त्याची नजर, ऑफिसवाल्यांची नजर, सर्वांची नजर उतरून जाऊ दे. थू थू. थो. अरे सिद्धू जेवल्याशिवाय झोपू नकोस बरं. ठीक आहे. हे काय? सोड, जाऊ दे. मला त्रास देण्यासाठी वाटलं होतं की फक्त ही बॉसच असेल, पण हा म्हातारा पण मध्येच आला. झोपल्यावर सकाळी सगळं काही ठीक होईल. शी शी शी, सकाळ सकाळी काळी मांजर. माहित नाही आज काय परमती लागेल. शी, शी, शी. सकाळी काळ्या मांजराचं दर्शन आणि आता ह्याचं दर्शन. बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलंय की माझं बाथरूम वापरत नका जाऊ अरे म्हणून. मग मी काय करू? खाली तुझ्या बहिणीने हाऊसफुलचा बोर्ड लावून ठेवलाय. असं काय खास आहे या बाथरूम मध्ये? विरघळलेला साबण आणि तुटलेला मग आहे. चल जा. तुम्हीच तर शिकवलंय ना कुठलीही वस्तू पूर्णपणे वापरा म्हणून. अजूनही एक महिना वापरू शकतो. नुसता खादाडासारखा खातच असतो. काय गा, माझा टिफिन तयार आहे ना? हो तयार आहे. आई माझा लंच बॉक्स रेडी आहे ना? बाकी सगळ्यांनाच घाई असते, सगळे ऑर्डर करतील पण मदतीला कोणी येणार नाही. याला बघा, यांनी जर लग्न केलं तर निदान याची बायको तरी माझ्या मदतीला येईल. लग्नाचा विषय काढला तरी याला राग येतो. आई किती वेळा सांगितलंय ऑफिसला जाण्या अगोदर लग्नाचा विषय नको काढूस हा? म्हणून. अरे आता मी काय बोलले तुला? विषय नकोच काढूस. लग्नाचा विषय असो किंवा मुलीचा विषय.
चल मागे हो. जगातली सर्व भाऊ आपल्या बहिणीला कॉलेज पर्यंत ड्रॉप करतात, पण ह्याने आजपर्यंत मला विचारलं देखील नाही. शी. हे बघ, सगळे भाऊ आपल्या बहिणीला यासाठी ड्रॉप करतात कारण ते दुसऱ्या मुलीवर लाईन मारू शकतील. माझं असं काहीच नाहीये. मला मुलींचा राग येतो. चल चालत जा. मी तर ड्रॉप काही बोललेच कर. नाही, पण ह्याला कसं कळालं? आला. कालच्या नंतर याचा घमंड तर कायमचाच उतरला असेल. सिद्धू, तू इतका मुलींचा राग का करतोस? दिसायला तर तू खूपच हँडसम आहेस, पण तुझा प्रॉब्लेम काय काय आहे? तूच आहेस माझा प्रॉब्लेम. ह्याला कसं ऐकू आलं? जागा द्या. आला मोठा हिरो. सिद्धू, मी जेव्हा पण तुला बघते तुझ्यावर फिदा होऊन जाते. तू मुलींचा तिरस्कार करतोस म्हणून कंट्रोल करते, नाही तर माहिती नाही काय काय हिचे हो केलं काय झालं असतं. ते? पण ही काय बोलते ते कळतंय. आज मला काय झालंय? सॉरी बोललास म्हणून तुला सोडेन असं वाटलं? तुला या ऑफिस मधून कायमचा काढून टाकण्याचा प्लॅन आहे. काय झालं काय मला काहीच कळायला मार्ग नाहीये. लग्नाचा विषय काढायला घाबरणारी आई आज लग्नाचा विषय काढला. कॉलेजमध्ये कधी न सोडणारी बहीण आज तोंडावर बोलून निघून गेली. ऑफिसमध्ये मला बघूनच घाबरणाऱ्या मुली मनात येईल त्या कमेंट करतायत. बघायला गेलं तर बॉसने पण मलाच टार्गेट केलं. माझा श्राप आहे. अच्छा, तर म्हाताऱ्या हे सगळं तुझं काम आहे. मुलींवर माझा राग आहे, त्यांच्याजवळ मन नाही असं बोललो तर त्यांच्या मनातला ऐकण्याचा श्राप तू मला दिलास. माझ्याबद्दल तुला पूर्णपणे माहित नाहीये म्हाताऱ्या. मला जो श्राप दिलायस ना याला वरदानामध्ये कसा बदलतो ते मला माहितीये. बघ आता. आच्छी! सत्य आहे. ऐक सिद्धू, तुला एनकेची अर्जंट बोलवतात. NKG? हा. का बोलावलं असेल? काय झालंय? तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का आहात? धर्मा ग्रुप्सने आपल्या सगळ्या पार्टनर्सना हाय पर्सेंट ऑफर देऊन चुकीच्या पद्धतीने आपल्या जवळ खेचून घेतल्या बाळा. आपल्या पार्टनर शिवाय आपल्या प्रोजेक्टला पूर्ण करणं म्हणजे खूपच कठीण आहे. जर असंच राहिलं तर लवकरच आपल्या कंपनीला बंद करण्याची वेळ येईल. मी बोललो होतो ना हिला सीईओ नका बनवू. आता तुम्ही बघताय ना शेवटी काय झालं ते. हे सगळं माझ्यावर सोडा, मी बघतो. इतक्या वर्षात तू जे काही केलं ते कमी नाहीये का? जर तू नीट लक्ष दिलं असतंस तर आज कंपनीची ही अवस्था नसती. डॅड, डोंट वरी. पार्टनरला कन्व्हिन्स करून सगळे प्रोजेक्ट्स कम्प्लीट करणं ही माझी जबाबदारी. ट्रस्ट मी. रावजी, तुम्ही आणि सिद्धू हिला मदत कराल. मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये डॅड. आपल्या पार्टनर्सना सिद्धू खूप चांगल्या प्रकारे ओळखतो बाळा. त्याची मदत तुझ्या उपयोगी पडेल. डॅड तसं नाहीये. जर मॅडमना आवडत नसेल तर राहू दे ना सर. हासनी, अगं ऐक ग बाळा माझं. मी आणि ह्याची मदत घेऊ? तुम्हाला पण एका बाहेरच्या माणसावर विश्वास आहे पण आपल्या मुलावर विश्वास नाहीये. शी. साहेब, टेन्शन घेऊ नका. तुम्ही बघा, तो नक्कीच सुधरेल. तो आता सुधारेल असं मला मुळीच वाटत नाहीये. तुझे वडील कसे आहेत बाळ? जेव्हा कंपनी प्रॉब्लेम मध्ये तर ते कसे ठीक असतील? खरंय तुझा. त्यांची आणि माझी अवस्था एकसारखीच आहे. बाबाच चालू शकत नाहीयेत तर कंपनी कशी चालवतील बरं? हे बघा केबीजी, तुमची परिस्थिती वाईट असताना कंपनीने तुम्हाला सावरलं. आता तिची परिस्थिती वाईट आहे म्हणून तुम्ही तिला सोडणार आहे का? मग मी काय करू तुम्हीच सांगा. धर्माने मला स्वतःहून चांगलं पर्सेंटेज ऑफर केलं म्हणून मी त्याला प्रॉमिस केलं. माहित नाही किती लोकांना करणार आहे हा प्रॉमिस. मला 3 BHK प्रॉमिस केलं होतं. कामवालीला 1 तोळा सोनं देण्याचं प्रॉमिस केलं होतं. प्रॉमिस कधी पूर्ण करेल ते माहित नाही, पण ही सवय कधी जाणार नाही. डॅडींना तुमच्याकडनं खरंच खूप अपेक्षा आहेत. प्लीज तुम्ही त्यांना अपसेट करू नका प्लीज. आता ह्यात एवढं काय बरं बाळ? प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो. प्लीज अंकल माझं. आता प्रोफेशनल मॅटर खूप झालं बाळ. जर काही पर्सनल मॅटर असेल तर तो सांग, ऐकून घेईन. नाहीतर तू जाऊ शकतेस. अंकल सर, केबीजी प्लीज एकदा विचार तर करून बघा.
मी जाऊन बोलतो हा. प्लीज 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 1 मिनिट 1 मिनिट. अगं हरिणी तू इथे आहेस का? मी तुला बाथरूम मध्ये शोधत होतो. ए तू इथे काय करतो? जा जा तुझं काम कर सर. ए तुला सांगितलं ना मी तुझ्या मॅडमचं काही ऐकून घेणार नाही. असं काहीच नाहीये सर. माझ्याकडे एक सुपर मस्त इंटरेस्टिंग पर्सनल मॅटर आहे सर. काय सांग? मी सांगतो पण तुम्ही त्रास नका करून घेऊ. टेन्शन घेऊ नकोस. माझं हृदय अगदी घट्ट आहे. दुसऱ्यांच्या पर्सनल मॅटर मुळे मला का त्रास होईल? असं आहे सर की तुमच्या पीएला 3 BHK फ्लॅट आणि कामवालीला 10 तोळं सोनं हे जे तुम्ही त्यांना प्रॉमिस केलं आहे त्यांच्यासोबत तुम्ही जो रोमॅन्स करत आहात तुम्ही तर मारवाडी नाही आहात ही गोष्ट. अरे सर 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 काय गेलो मी. हे सांग तुला हे सगळं कसं माहित झालं? तसं मलाही दुसऱ्यांच्या पर्सनल मॅटर मध्ये खूप इंटरेस्ट असतो म्हणून माहित करून अरे घेतलं बस सर बस मी. बस तू हे कोणाला सांगितलं नाहीयेस ना? जर आमचे प्रोफेशनल मॅटर्स तुम्ही शेअर केलेत तर तुमचे पर्सनल मॅटर्स मी तुमच्या फॅमिली सोबत नक्की शेअर करेन. वहिनी नमस्कार. वहिनी नमस्कार. हा माझ्या ऑफिस मधला मुलगा आहे. खूपच चांगला आहे. चल बाहेर ये. माझं घर उद्ध्वस्त करू नकोस. तर तुम्ही पण यांच्या कंपनीला तोडू नका सर प्लीज. ठीक आहे. बाळा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या वडिलांची साथ देईन. असं का बघतेस तू बाळ? मी एवढ्या लवकर चेंज झालो म्हणून? ह्या मुलाने मला खूप इम्प्रेस केलंय हा म्हणून मी चेंज झालोय. थँक्यू सो मच अंकल. थँक्यू. थँक्यू सर. आता परत येऊ नकोस हं? तुम्हीच याल ना. एक विकेट पडली. मला भीती वाटते की ह्यानं सगळं काही पेनड्राईव्ह मध्ये ठेवलं असेल. हे कोणी ऐकलं तर नसेल ना? नाही होऊ शकणार. नाही होऊ शकणार म्हणजे नाही होणार हे. जर तुम्ही असं बोलाल तर कंपनीच्या पोझिशनचं काय होईल अंकल? विचार करा. माझ्यासाठी माझी पोझिशन इम्पॉर्टंट आहे. आउट. तुम्ही फक्त 2 मिनिटं बाहेर थांबा. मी हे मॅटर सॉल्व्ह करतो प्लीज. चला मॅम बाहेर वाट बघूयात. काय रे दादागिरी करणार आहेस का? हो, नाही, नाही. ए, 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 माझी सुरुवातच तिकडून झाली आहे बाळा. अहो सर मला फक्त 2 मिनिटं बोलायचं तुमच्यासोबत. फक्त 2 ए, मिनिटं. ए, ए, सोडा रे त्याला. त्याला फक्त 2 मिनिटं हवी आहेत ना. अरे मग जा 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 बाहेर जा. सर जरा तुम्ही तुमच्या वाईफला बोलवू शकता? अरे धर्मा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तिनेच तर सांगितलेलं. तिच्याशी तू काय बोलणार आहेस? ये 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 ये. हा मुलगा तुझ्याशी बोलण्यासाठी आतुर आहे. बोल आता काय बोलायचंय? काय सांगायचं आहे? सिक्रेट्स. सिक्रेट्स? कोणाची? तुमचेच मॅडम. माझी? आता डिमॉनिटायझेशनच्या वेळेस त्या 100 कोटी ब्लॅक मनी वाईट केले त्याच्याबद्दल ह्याला माहित असेल का? डिमॉनिटायझेशनच्या वेळेला तुम्ही 100 कोटी ब्लॅक मनी वाईट केले होते. बापरे, त्या MLA वीरभद्राच्या करप्शनच्या मालमत्तेवर आमचीच नावं आहेत. ही बातमी लीक झाली का? MLA वीरभद्राजींच्या करप्शनच्या मालमत्तेवर तुमचीच नाव आहेत? म्हणजे बँकमध्ये लपवलेले 40 किलो सोन्याबद्दल पण? ते बँकेच्या लॉकरमध्ये 40 किलो लपवलेलं सोनं. अरे ए, 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 सोडा त्याला. सोडा सोडा त्याला. सोडा. अरे हे साहेब आहेत. सिद्धार्थ साहेब आहेत हे. अहो तुम्ही जे बोलणार ते मी करेन. ओके आपण हो आता बाहेर चला जाऊ चला. शकतो? ओके ओके चला या या या. बाळा पप्पांना सांग की आय एम बॅक. आय एम बॅक. येतो बाळा. येतो हा साहेब. येतो बाळा. नंतर भेटतो. याला कसं चल सगळं चल कळलं? इकडून चल. काय उभी आहेस? चल आज चल. हे तू त्यांना असं काय सांगितलं? कसं कन्व्हिन्स केलं त्यांना? मी खरं बोललो. हा सिद्धू एकदा जे बोलतो ते 100 वेळा बोलण्याच्या समान असतं. दुसरी विकेट पडली. व्हॉट? आई लवकर टिफिन दे. ऑफिससाठी उशीर होतोय. बरं आज स्पेशल काय? इडली बनवली बाळा. हो. कसा मुलगा आहे.
आपल्या आईकडून इतकं काम करून घेतोय, ती कधी जेवली की नाही हेही धड विचारत नाही. हे देवा, हिचा जन्म काय फक्त काम करायलाच झालाय? हिची तब्येत पण बरोबर नाहीये. मी मदत करावी म्हणते, पण काय करू? आई, तू जेवलीस का? तू बस. अगं मी सांगतो ना बस. अगं बस ना. अरे पण आता मी तुला चारणार आहे, ते पण माझ्या हाताने. का बाळा, तुला हे पहिल्यांदा वाटलं मला विचारावंसं? आई, आधी तू जेव ना आई. कर. पाणी पी. बस बाळा, तुझ्या प्रेमानेच माझं पोट भरलंय. जेव तू, आई, जेव. नाही. बस बाळा. नाही बाळा, तू जेव. घे. तू पण खा ना आई. हे काय चाललंय सावित्री? तू स्वतःच्या मुलाला हाताने भरवतेस आणि मला प्लेट मधून दिलेस. लग्नाच्या 30 वर्षांपर्यंत तुमच्याच बद्दल विचार केला, कधी माझ्या मुलांबद्दलही विचार नाही केला. शे. बाबा, आईला बाहेर नेऊन किती वेळ झालाय? मागच्या महिन्यात फिल्म दाखवायला घेऊन गेलो तर आठवतंय ना? सिनेमा दाखवायला. त्यानंतर समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेलात, शिर्डीच्या साईबाबांकडे घेऊन गेलात, त्यानंतर तिरुपती बालाजींचं दर्शन घेतलं. असं असेल तर कसं चालेल काय बाबा? म्हणायचं तुला? मी तुझ्या आईला सुख देत नाहीये का? बाबा, सुखात ठेवणं म्हणजे गरजा पूर्ण करणं नाही, तर भावना समजणं असतं. हे ठेवा. 10,000 रुपये? पण कशासाठी? माझ्याकडून गिफ्ट. बाबा, घेऊन जा. आईला बाहेर फिरायला घेऊन जा, पूर्ण जग दाखवा. त्यानंतर बघा प्लेट मध्ये असणारा डोसा तुमच्या तोंडापर्यंत कसा पोहोचेल. सावित्री, बाबा, अगं बाबा, सावित्री. स्त्रियांना सरप्राईज खूप आवडतात. खरं बोललास. रोज रोज त्या मुलांचं टॉर्चर वाढत चाललं आहे. कमीत कमी आज तरी दादाने मला ड्रॉप केलं असतं तर किती बरं ए झालं बिंदू, असतं. थांब. चल कॉलेजमध्ये ड्रॉप करतो तुला. का आज अचानक? अगं बस ना. आज दादाला काय झालं? बाबा, समोर बघ आपली मुलगी येते. आज बॉडीगार्डला घेऊन आली वाटतं. अरे पण आहे कोण? अरे भाऊ दादा भाऊ इकडेच आहे. येतोय वाटतं. भाऊ आहे. काय रे भाऊ शाण्या, हिरो समजतोस का स्वतःला? नाही रे भावा. मग इकडे का आलास रे? भावानो, ती माझी एकुलती एक बहीण आहे. हा. रोज याच मार्गाने कॉलेजला जाते. नेहमीच तुम्ही अशा कमेंट्स करणार तर ती बिचारी कॉलेजला जायला घाबरेल ना. माझ्या आजीला हिला डॉक्टर किंवा इंजिनियर बनताना बघायचंय. हीच तिची शेवटची अपेक्षा आहे. माझ्या आई बाबांची अपेक्षा आहे की जर हिचं शिक्षण चांगलं झालं तर हिला चांगला नवरा भेटेल. माझी अपेक्षा आहे की बहिणीला चांगलं शिकवून कुठल्या तरी चांगल्या नोकरीला लावून आणि लग्न करून सासरी पाठवेन तर पुढच्या आयुष्यात माझ्या आत्म्याला शांतता मिळेल. एवढी स्वप्न आणि एवढ्या अपेक्षा तुमच्यामुळे डिस्टर्ब होणं हे चांगलं नाहीये ना. हा नाही सुधारणार. रोज माझ्या बहिणीला त्रास देऊ नका प्लीज. आम्ही छेडणार. हा. तुला जे करायचंय ते कर. आम्ही इथे इथेच जाऊ. आहोत. जेव्हा तुझ्या मनात येईल बघायला येऊन जाशील इथे. बघायला काय येऊ बाबा, आम्हीच कॉलेजला जाण्यासाठी नवीन मार्ग शोधू. जातो. बाय ब्रदर्स. मीनू, चल बस आता. मोठ्या हिरो प्रमाणे आपली गाडी थांबवली होती. मला वाटलं होतं त्यांना ओरडेल, पण मूर्खासारखं त्यांच्याकडे भीक मागत होता. का त्या मुलांना रस्त्यावर पळवून पळवून मारेन ही अपेक्षा करत होतीस? बरोबर बोललास. एक बहीण आपल्या भावाकडून एवढ्या तरी अपेक्षा ठेवू शकते ना. ठेवू शकतेस, त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण मीनू, जर आज मी त्यांच्यासोबत भांडलो तर त्या रागात त्यांनी तुझ्यासोबत काही वाईट साईट केलं तर मी सहन नाही करू शकत ना. सॉरी दादा, मी तुम्हाला चुकीचं समजले. चल ये बस मागे. चल आधी डोळे पुस आपले. गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटलमेन. आज मी जास्तच खुश आहे कारण माझ्या सगळी मुलीने मेहनत जे काही सिद्धूने केलंय, केली आणि त्यामुळे क्रेडिट मी घेऊ माझे सगळे हे योग्य partners नाहीये. पुन्हा हे परत आले. डॅडींना सांगावंच त्यामुळे लागेल. आपल्या कंपनीला खूपच फायदा होणार आहे. थँक्यू डॅड. ऍक्च्युली झालं हे सर तुमचा निर्णय अगदी योग्यच होता सर. पार्टनर्सचं बोलायचं झालं तर हाशिनीजींनी त्यांना ज्या प्रकारे कन्व्हिन्स केलं होतं ते खूपच मस्त होतं. असं वाटतं की मी तुम्हालाच यू बघतो. आर राईट सिद्धू. आय एम व्हेरी हॅप्पी बाळा. सिद्धू,
काय करतोय तू? इकडे इकडे. रावजी, हा कसला अन्याय होतोय सिद्धू. मेहनत सगळी तू केलीस आणि त्यांना वाटतं हे सगळं त्यांच्या मुलीने केलंय आणि तू त्याला समर्थनही देतोय. हे काय सिद्धू, हे तर तू मत झालं. हे बघ, आपल्या टॅलेंटला दाखवण्याची अशी संधी सोडायची नाही. रावजी, पहिल्यांदा मी सरांच्या चेहऱ्यावर मनापासून हास्य पाहिलं. एक एम्प्लॉईने काही मिळवलं तर त्याला मेडल्स किंवा बोनस देतात, पण स्वतःच्या मुलीनेच त्यांना जिंकवलं हे या गोष्टीचं त्यांच्या चेहऱ्यावर किती समाधान वाटत होतं. त्यापेक्षा जास्त आपल्याला काय हवंय. चला रावजी, जाऊन एक पेग मारूयात ना. अहो लाजू नका, चला ना. You know I got it, you know I got it, you know I got it, oh. You know I got it, you know I got it, you know I got it, oh. हाय डॅड, गुड मॉर्निंग. हाय बेबी, गुड मॉर्निंग. सर सर, आपला प्लॅन उलटा पडला. काय झालं ते तर सांग. त्या एनके ग्रुप वाल्यांनी त्यांचे पार्टनर्स परत घेतले. ओ नो. त्या लोकांनी आपल्या पार्टनर्सना पण घेतलंय. शे, आपण कंपनीची सक्सेस पार्टी सेलिब्रेशन करणार होतो आणि ही काय न्यूज आहे? कोण आहे तो जो धर्मासोबत पंगा घेतो? हाच आहे सर, सिद्धू नाव आहे. आता बघतोच याला. रिलॅक्स डॅड, लेट मी हँडल दिस. कुठे आहेस तू? हॅलो. हॅलो सिद्धू. हा कोण? मी आहे सिद्धू. मी म्हणजे कोण? मी हासिनी. मॅडम तुम्ही तुम्ही कसं काय कॉल केलात? पहिल्यांदा आहे ना मॅडम, यासाठी एक्सपेक्ट नाही केलं संडे मॅडम. आहे ना, काय करतोयस तू? आज तुला भेटणं पॉसिबल होईल का? का नाही पॉसिबल होणार मॅडम? तुम्ही फक्त ऑर्डर करा, लगेच तुमच्या समोर उभा राहीन मी. त्याची काही गरज नाहीये, मी स्वतःच येते 5 मिनिटं. ओके मॅडम. काय रे, खूपच मटकतोयस तू. फोनवर कोण होता? बॉस. बॉस मला पिकअप करायला येत आहेत 5 मिनिटात. मी तयार होऊन येतो. या खटारा स्कूटरला पिकअप करण्यासाठी जॅगवार येते बोलतोय. काय फेकतोय रे या? यार, अरे हाय मॅडम. काही दिवस आलेत सिद्धू आता जॅगवार कार मध्ये बसणार. अरे तू आता फक्त कार मध्ये बसतो रे, लग्न मंडपापर्यंत जाऊ नकोस, आता मरशील टेन्शनने. वाटतं पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसतोय. हा मॅडम, फर्स्ट टाइमच आहे. हे मी असं नव्हती विचार करत. तुम्ही विचार नाही करत, पण फर्स्ट टाइमच आहे. वाव, माय फेवरेट लिली फ्लॉवर्स. मॅम, ते फ्लावर्स पाहिलेत का तुम्ही? लिली फ्लावर्स होते, मला खूप आवडतात. ओ रिअली? मला पण ते फ्लॉवर्स खूपच आवडतात. यू हॅव अ ग्रेट टेस्ट सिद्धू. ओ जॉर्ज मायकल, आय रिअली मिस यू. हे जॉर्ज मायकलचं गाणं आहे ना, मला खूप आवडतं मॅम. हे सिद्धू, तुला पण जॉर्ज मायकल आवडतो? मी तर त्याच्यासाठी वेडा आहे. लहानपणी मी चंद्राला बघून जेवत नव्हतो, तर जॉर्ज मायकलची गाणी ऐकल्यानंतर जेवत होतो, असं माझी आई बोलत होती. आपल्या दोघांच्या आवडीनिवडी किती सेम आहेत ना सिद्धू. इतकंच नाही तर आपल्या कपड्यांचे रंग पण. हाऊ स्वीट इजंट इट? राहू द्या मॅम, तुम्ही खूपच श्रीमंत आहात आणि मी मिडल क्लास. मग आपल्या आवडीनिवडी कशा एक असू शकतात? आवडी निवडीचा ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये. हे तर इंडिव्हिज्युअल्स वर डिपेंड करतं. काय श्रीमंत गरीब काय सिद्धू, तू पण ना. हे सिट डाऊन. काय ऑर्डर करू आम्हा दोघांसाठी? स्मोक चिकन, मेक्सिकन पिझ्झा, हा क्लब सँडविच आणि कॅपेचिनो. मॅडम, क्लब सँडविच आणि कॅफेचिनो मस्त आहे ना? हिअर वी गो अगेन.
बोला, sir. 2 क्लब सँडविच अँड 2 बरं. कॅफेचिनो कॉफी. हे सिद्धू हाऊ इज दिस पॉसिबल? एव्हरी सिंगल टाइम माझ्या मनात मी जो विचार करते तू पण तोच विचार कसा काय करतोस? इट्स सो वंडरफुल है ना? असं काहीच नाहीये. कधी कधी काही गोष्टी योगायोगाने होतात. योगाने नाही, सगळं काही माझ्या मनाला तू पुस्तकाप्रमाणे वाचतोस. आय एम रिअली एक्साइटेड यु नो. तुम्हाला असं आनंदात पाहून मला पण खूप आनंद होतोय. तुमच्या आनंदात मी पण सहभागी होऊ शकते का? तुम्ही धर्माजींची मुलगी साक्षांगी? येस. सॉरी टू डिस्टर्ब यू. मी तुझ्यासाठीच इकडे आले आहे. मला तुझ्याशी 5 मिनिट पर्सनल बोलायचं आहे. सिद्धू सोबत पर्सनल बोलायचंय. माझ्या समोर सिद्धूला टच करते. आमच्या कंपनीचा GM तुला बनायचं आहे. हा माझा निर्णय आहे. हे माझं कार्ड आहे. नो नो नो, डोंट टेक कार्ड सिद्धू प्लीज. संध्याकाळपर्यंत विचार करून हो म्हणायचं. ओके? हॅलो मॅडम. हा सिद्धू ऑफर्स आणि डिस्काउंट कडे आकर्षित होणारा नाहीये. माझ्या ऑफर्सना रिजेक्ट करतोस? निघा इथून. बघून घेईन तुला. अशा ऑफर्स खूप बघितल्यात मी. मॅडम मॅडम उठा मॅडम. सांभाळून. अरे बेटा, मॅडम ना काय झालं? हा काही नाही, पार्टीमध्ये 2 पेक जास्त प्यायलं. मॅडमचा रूम कुठे? या दाखवतो. बाळा, आजच्या जमान्यात तुझ्यासारखी मुलं आहेत याच्यावर माझा विश्वासच ठीक आहे, बसत ठीक आहे. सर, नाहीये. या झोपलेत या ना? मी दाखवतो. हो हो, ते झोपले आहेत. चला तुम्ही आतमध्ये बापरे, चला. डॉगी. घाबरू नका, तो काही करणार नाही. तुम्ही चला. या या. मॅडमची बेडरूम वर आहे. या 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 आत या. द्या सँडल द्या माझ्याकडे. ए सिद्धू, डोंट लीव्ह मी. फक्त तुझ्यामुळेच मी हे नवीन जग पाहू शकते. आय रिअली लाईक यू. मलाही तुम्ही खूप आवडता मॅडम. अहो, आजकाल तुमच्यासारखे पण माणसं असतात. अहो काका, आता मला जाऊ द्या. आता चला, त्या झोपल्या आहेत. चला चला. हो हो. बेटा बेटा
मॅडम उपाशी पोटी झोपल्यात तर त्या मध्ये उठू शकतात. काहीतरी खाण्यासाठी तयार करून ठेवा. बेटा आजकाल तुझ्यासारखे पण अहो, माणसं काका, असतात. का त्रास देताय मला? तारीफ केल्यामुळे पण जीव जाऊ शकतो हे तर मी पहिल्यांदाच ऐकतोय. जातो आम्ही. बेटा आजकालच्या जमान्यात तुझ्यासारखे लोक असतात यावर अरे, माझा बापरे. विश्वास बसत नाही बेटा. हो मॅटर घरापर्यंत पोहोचलाय, बघतोच. किती हलकं वाटतंय. जेव्हा बघावं तेव्हा धुतच असतो. स्वतःचा हात अरे धुवून काहीच खराब झाला नाहीये रे. हात धुवून घे. हट. वाव नाईस पोस्टर. ए हाय हाय हॅलो. हा कसा कसा आहेस मी रे? ठीक आहे मी ठीक आहे. ए डूड कसा आहेस? खूपच मस्त. बेबी क्युटी कुटी 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 हाऊ स्वीट. समोसे कसे रे? 10 रुपये. हे काय सगळे समोसे थंड आहेत, एकही गरम नाही यार. सगळे गरमच आहे. बरं चल ठीक आहे दे एक. हा घ्या. हं. गरम आहे का? एकदम गरम आहे सर. काय रे टॉयलेट मध्ये जाऊन सुसू केली, झालं तुझं काम? हात नाही धुवायचे? अरे पाणी कशाला वाया घालवायचं? खाणार ए, का? छी! घाणेरडा कुठला? जर तुझ्यासारखा सगळेजण विचार करायला लागले तर काय होईल माहितीये का? तुला तर सवय आहे ना. हात धुतो की आंघोळ करतोय? रे साबणाने हात धु रे. अरे काहीच खराब झालं नाही आहेत हात माझे. बघितलं तुम्ही, जोपर्यंत शिक्षा मिळत नाही ना तोपर्यंत समजतच नाही. आता टॉयलेट केल्यावर हातच काय, आंघोळ पण करून येईल. आला मोठा. मी सांगितलं होतं ना कूल शांत हो. माझं ऐकत जा भावा. चल निघ रे, हा, सगळी तुझी चूक ऐकत आहे. जा. हं. अरे बापरे बॉस इकडे. अरे मागे बघ ना. अरे पाठी बघ. अरे सिद्धू तू इकडे कसा काय आलायस? पण हो नाईस सरप्राईज. तुमचा कुठला रो आहे? तुझा कुठला रो आहे? आमचा बी आहे. आमचा पण बी आहे. सीट नंबर तुमचा सीट नंबर कुठला आहे? सीट नंबर 23 and 24. आमचा पण 23 and 24 आहे. अरे असं कसं होऊ शकतं? असं सत्यानाश बाजूला झाला. वा यार. नेक्स्ट शो साठी ट्राय करा. गर्लफ्रेंड काय मिळाली, स्वतःच्या मित्रांनाच विसरला हा. मित्रांची कदर नाही आहे बरोबर ह्याला. बोलतोय. उद्या तू पण तेच करणार आहेस. चल 2 तिकीटे घेऊन येऊया. ह्याच्या तर असं वाटतं फिल्म बघायला नाही टॉयलेट करायला आलेलो यार. ए, छी, 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 छी. घरी जाऊन आंघोळ कर. हं? घाणेरडा कुठला. मजा येते. शॉपिंग करायला घेऊन येतो म्हणून फिल्म दाखवायला घेऊन आला. फिल्म मध्ये 100 रुपयात काम होतं ना. शे. अरे यार, किरण सोबत जो सिनेमा बघायला आली होती तोच वासू सोबत बघायला लागतोय. बोर झाले मी. किती कंजूस आहे हा. होय, Shit, काय अरे मी चाललंय? जबरदस्ती केली म्हणून मी आले. अरे सिद्धू, थिएटर पर्यंत पोहोचणाऱ्या प्रेमाला ब्रेकअप पर्यंत कशी घेऊन जाते बघच. हासनी मी जरा बाहेर जाऊन येतो. हा ओके. बाबाजी, पहिल्यांदा तुमचं वरदान मला श्रापासारखं वाटतंय. जिकडे पण जातोय तिकडे वायफाय 4G नेटवर्क प्रमाणे टॉर्चर झालोय मी. बाबाजी बाबाजी. ए रोमॅन्स करण्यासाठी तुझ्या बॉसच्या जागी मी कामी येऊ शकते का? का तुमची रोमॅन्टिक लव्ह स्टोरी रेस्टॉरंट पब थिएटर पर्यंतच मर्यादित आहे का बेडरूम पर्यंत सुद्धा पोहोचली आहे? तिने तिचं सगळं काही देऊन तू टाकलंय काही का? फालतू बोलतेस? हा वाटतं बोलून काहीच उपयोग होणार नाही. हे सगळं काय वेडी झाली आहेस का? हो, तुझ्यासाठीच वेडी झाली. तुला जी ऑफिससाठी ऑफर दिली होती ना ती जागा अजूनही रिकामीच आहे. कॉल कर मला. ओके. ए सिद्धू, काय झालंय तुला? काहीच नाही. ए काहीतरी झालंय. खरं खरं सांग. आय लव्ह यू. हा?
आय लव्ह यू टू. ही गोष्ट ऐकायला मी किती दिवसापासून वाट पाहत होते. आय लव्ह यू. यांच्या जागी जर मी आणि सिद्धू असतो तर किती बरं झालं असतं. मॅडम तुम्ही काही बोला, पण हे प्रपोज करणं खूप अवघड असतं नाही? हा, अवघड आहे असं सांगून प्रपोज नाही केलं तर मनात काय कसं कळणार. आत्ताच कळालं. व्हॉट? काय कळलं? प्रपोज करण्यासाठी उशीर नाही करायचा. कळलं ना, मग आता उशीर का करतोयस? ऐका ना, तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना सिद्धू. कसं बोलू काहीच टेन्शन कळत नाहीये. नको वाढवू सिद्धू. हा सस्पेन्स मी अजून नाही सहन करू शकत. कसंही हिम्मत करून बोल ना सिद्धू. हा हा हा. माझ्याकडून नाही होते. मी रात्री प्रॅक्टिस करून सकाळी चांगल्या पद्धतीने बोले ना. ओ गॉड, जर सकाळी नाही सांगितलंस ना. तुम्ही धमकी देणार असाल तर न बोलता कसा राहू शकतो? बोलेन मी. प्लीज प्लीज. स्त्रियांबद्दल मला तिरस्कार होता, पण पहिल्यांदा मला प्रेम झालंय. इतक्या वर्षांपासून मी प्रार्थना नाही केली. यामुळे मला शिक्षा देऊ नका. माझं प्रेम मिळावं म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या. दादाला काय झालं आजी? आज देवाजवळ कशी प्रार्थना करतात बघ ना. मला वाटतं की ह्याला कुठली तरी मुलगी पसंत आली. हासिनी, हा, काल संध्याकाळी तुला मी सांगितलं होतं ना की तुला काहीतरी सांगायचंय. तू मागे नको वळूस, कारण तुझ्या डोळ्यात बघितल्यावर जे बोलायचंय ते बोलू नाही शकणार मी. मी कधीच कुठल्या मुलीवर प्रेम नाही केलं आणि कोणालाही पसंत नाही केलं, आणि माझे विचार मुलींच्या बाबतीत कधीच चांगले नव्हते. अशातच पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात एक मुलगी आली. ती तूच आहेस. तुझ्यासोबत फिरणं, सोबत हसणं, यामुळे माझ्या मनात फिलिंग्स निर्माण झाल्यात. एवढंच नाही, फर्स्ट टाइम पबमध्ये तुमचा किस, त्यावेळेसच मला तुमच्याशी प्रेम झालं मॅम. पब मध्ये जे किस केलं त्यामुळे प्रेम झालं का थिएटर मध्ये जो किस केलं त्यामुळे? थिएटरमध्ये किस तो मी नव्हता केला मॅडम. मी काहीही न बोलता किस केलं हे खरं नाहीये हे बोलल्यावरच मला कळलं होतं की हे किती खरं आहे. हेच ते कारण आहे म्हणून कुठल्याही पुरुषावर मी विश्वास ठेवत नाही. बाबाजी, बाबाजी. हसिनी, हसिनी, फक्त प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. आता तुझ्या बोलण्यात आणि माझ्या ऐकण्यात काहीही उरलेलं नाहीये. जस्ट गेट आउट. अरे हसिनी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय. मलाही माहिती आहे तू पण माझ्यावर खूप प्रेम करतेस. प्लीज मला समजून घे. प्लीज हसिनी, आय लव्ह यू. कसलं लाव रे, तुझं कॅरेक्टर पहिल्यापासूनच माहिती आहे मला. आता हासनीला पण कळायलाय. तुला काय वाटतं, डोळ्यावर चष्मा घातला म्हणून लोक तुला संस्कारी समजतील असं काय? काहीच नाही. ए, तुझी गोष्ट दुसऱ्यांना जाऊन सांग, मला नको. चल निघ. हसिनी, माझं अरे ऐकून तर घे. चल, बाहेर चल. मला समजण्याचा प्रयत्न कर प्लीज हसिनी. बाहेर चल, प्लीज बाहेर. काढा बाहेर याला. प्लीज सोडा मला. सोडा. तुझं काय ऐकणार? कमीत काढा कमी बाहेर माझं याला. ऐकून तर घ्या ना सर. अरे तुझं ऐकायला वेळ नाहीये. चल. तुझ्यासारखे थर्ड क्लास लोक गेटच्या बाहेर असायला हवेत, ज्यांना आपली लायकी माहिती नसते. आम्ही तुला फक्त ऑफिस मधून बाहेर नाही काढत, तर तुझ्या बॉसच्या आयुष्यातून पण बाहेर काढतोय. गेट आउट. घेऊन जा याला. सिद्धू, हे, चला आतमध्ये. बाबाजी, माझ्या हातून मलाच मारलं. येतोय मी. माझ्या हातून तुम्ही आज मलाच मारलं. वाय? अशा प्रकारे सुरू झालेली लव्ह स्टोरी इकडेच संपेल का नवीन ट्रॅकवर घेऊन जाईल, हे तर फक्त गुरुजीच सांगू शकतात. ए म्हाताऱ्या,
माझ्या आयुष्यात वादळ निर्माण करून इकडे शांततेत तपस्या करतोयस? मी सांगितलं होतं ना तुला, तू एक दिवस माझ्याजवळ येशील म्हणून. प्रेमाचा अर्थ कळाल्यावर समजलं स्त्रियांचे महत्व काय आहे ते. बाबाजी, कृपा करून या श्रापातून मला मोकळं करा बाबाजी. तुम्हा दोघांमध्ये एक दुसऱ्यासाठी प्रेम दिसतंय मला, पण दोघांचा अहंकार पण मध्ये दिसतोय. मी माझ्या श्रापातून मोकळं करू शकतो, पण तुझ्या मनातील प्रेमाला. प्रेम? आता कुठलं प्रेम बाबा, ते तर केव्हाच संपलं. ती माझ्यावर प्रेम करत होती, पण आता ते पण नाही. आतापासून माझ्या आयुष्यात प्रेम, लग्न या अक्षरांसाठी जागाच नाही उरली. बाबाजी, 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 मी असाच राहीन बाबाजी. मी माझ्यासारखाच राहीन. मला मुली, प्रेम, लग्न काहीच नको आहे बाबाजी. बाबाजी, मी आयुष्यभर मुलींचा राग करत राहीन. श्रापातून मुक्त करा, नाहीतर मी आता जीव देईन. हे बघ बाळा, तुला स्त्रियांना समजण्यासाठी मी श्राप दिला होता, तुझ्या आयुष्याला बर्बाद करण्यासाठी नाही. आता मी तुला श्रापातून मोकळं करतोय. बाळा, आजपासून मी अमरनाथ यात्रेस जातोय. 40 दिवसानंतर मी तुला परत भेटेल. शुभम भवतु. हे सगळं मला का सांगतायत? बापरे, हे बाबा मला परत संकटात तर नाही ना टाकणार? बाबाजी, माझी अजून एक इच्छा आहे. आयुष्यात परत कधीच तुम्हाला भेटायची वेळ नाही आली पाहिजे. वाटल्यास तोच श्राप मला तुम्ही परत द्या. ठीक आहे, तथास्तु. सिद्धू, तू कधी आलास बाळा? हे सगळं काय आई? अरे सिद्धू, तुझ्यासाठी खूप मोठं स्थळ आलंय. हा बघ फोटो. हे बघ बघ. पुन्हा लग्नाचा आणि मुलींचा विषय काढला ना तर मारून टाकेन मी. अरे बाप, निघा इथून. चला आई, चला चला. हा कधीच सुधारणार नाही. निघा अशाने इथून. ह्याचं लग्न कधी होईल? आता सकाळ झाल्यानंतर या स्त्रियांचे टॉर्चर माझ्याकडे नसेल. बाबाजी, तुमच्याकडून मला काहीच नकोय. हे काय? मी कुठे आहे? ही कुठली तरी नवीन जागा वाटते. कदाचित मी रात्री स्टार हॉटेलमध्ये आलो का? बघायला गेलो तर हे हॉटेल सारखं तर नाही वाटत. कुठे आहे मी? काय आहे? कोणीच मला ओळखत का नाहीये? हा तर रामू सारखा दिसतोय. हा तर रामूच आहे. फ्रेश ज्यूस घ्या मॅडम. काय मॅडम? अरे देवा, आता हे कुठलं नवीन संकट आहे? परमेश्वरा, मी हसीनीच्या बॉडी मध्ये कसा काय आलो? इकडे हिच्या बॉडी मध्ये मी आहे, तर तिकडे माझ्या बॉडी मध्ये कोण आहे? बाबाजी, परत मला संकटात टाकलं. I can't see anything. Huh?
These are not my specs. Huh? Where the hell am I? कोणी मला किडनॅप तर नाही केलं ना? कुठे आहे मी? हा? ओके. Okay. Okay, let me check. हिचा मोबाईल माहित नाही कुठे आहे. इकडे आहे. माझाच नंबर डायल करायला लागेल ना. अरे देवा. सिद्धू सिद्धू मॅडम. सिद्धू व्हॉट द हेल यू डिड टू मी. तुझा आत्मा माझ्या शरीरात आणि माझा आत्मा तुझ्या शरीरात. हे काय एखादं ब्लॅक मॅजिक आहे का? काय केलंस ते सांग. मी काही नाही केलंय. नाही करायला सांगितलंय. ते झालं असं की आय एम गोइंग टू किल यू राईट नाउ. यू बेटर टेल मी द ट्रुथ. यू ब्लडी. हे बघा मॅडम, फोनवर बोललो तर समजणार नाही. तर मग इकडे ये अर्जंटली लवकर. नाही नाही, जर मी तिकडे आलो किंवा तुम्ही इकडे आलात तर प्रॉब्लेम होईल. एक काम करूयात, ऑफिस मध्ये भेटूया. काय माझ्या ऑफिस मध्ये भेटूयात? हो, तुमच्याच ऑफिस मध्ये भेटूयात. 10 मिनिटात ऑफिस मध्ये भेट, नाहीतर तुझं काहीच खरं नाही. मॅडम. आणि अशा प्रकारे या दोघांचं प्रेम होण्याचं कारण म्हणजे गुरुजी. आणि यांचं प्रेम यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी गुरुजींनी सिद्धूच्या शरीरात हासनी आणि हासनीच्या शरीरात सिद्धूच्या आत्म्याची अदलाबदल केली. बघूयात आता ह्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये काय होतंय ते. आता बॉस आल्यावर माहित नाही काय तमाशा घालतील. विचार करूनच भीती वाटते. अरे देवा. ए सिद्धू, कुठं जातोय? अरे, तुला सांगितलं अरे, ना थांब, ऑफिस मध्ये थांब. यायचं नाही म्हणून. ए, बाहेर चल. सांगितलं होतं तुला. चल सोड बाहेर. मला. बाबाजी. वाटतं ती इकडे आली आहे. आज तर मेलास तू सिद्धू. यू हे काय कुठले ब्लॅक मॅजिक आहे का? तुझ्या बॉडीत मी आणि माझ्या बॉडीत तू. कसं? व्हॉट्स हॅपनिंग? आय वॉन्ट टू नो. प्लीज 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 राग करू नका. जे झालं ते सगळं सांगतो. प्लीज या ना, बसा ना. रिलॅक्स व्हा. रिलॅक्स होऊन बसा. मी सगळं डिटेल मध्ये सांगतो. रिलॅक्स काय व्हा. तुझ्या बॉडीमध्ये रिलॅक्स हो. मी किती फ्रस्ट्रेट झालोय माहितीये तुला. आय वॉन्ट टू नो एव्हरीथिंग राईट नाउ. टेल मी. ओके. तसं ह्या सगळ्या मागे ते बाबाजी आहे. बाबाजी? हु द हेल इज बाबाजी? व्हॉट द हेल आर यू टॉकिंग? बोल. हासनी. हे काय? मी तर हाफ प्यायलोय. फुल प्यायल्यासारखं रिवर्स का वाटत आहे? परत याला आज का येऊ दिलंस? हा कसा माणूस आहे माहिती असूनही याला परवानगी का दिलीस? आपली इज्जत जाईल ना. त्याच्याबद्दलच बोलतोय. तुम्ही जरा बाहेर वेट कराल प्लीज? हासनी, तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय. अशा नालायकांवर विश्वास ठेवू नकोस. आधी तुम्ही बाहेर जाल. जातोय. सिद्धू, या ऑफिस मध्ये तू परत कसा येतो तेच बघतो मी. बघतोस तुला. या या बसा ना. या. ओके आता बोल. कोण आहेत ते बाबाजी? आपली आत्मा बदलण्यात काय संबंध आहे त्यांचा? बोल. ओके, ऍक्च्युली मला ना ऑफिस मधून बाहेर काढल्यावर मी रागातच काय? तू माझ्याशी प्रेम केलं होतंस? खरं प्रेम तर मी तुझ्यावर केलं होतं. विश्वासात आणून धोका देणारा तूच होतास. तुला प्रेमाचा अर्थ तरी माहितीये? मला माहितीये. जर तुला माहित असतंच तर माझ्या मनाशी खेळला नसतास. खरं म्हणजे तू माझ्या आयुष्यात आलासच का? सॉरी हासनी. फक्त 40 दिवस थांब. काय 40 दिवस? हो, त्यानंतर तुझ्या बॉडी मधूनच नाही तर तुझ्या आयुष्यातूनच मी कायमचा निघून जाईन. 40 सेकंद पण तुझ्या बॉडी मध्ये राहू नाही शकत मी. मला माहितीये.
पण आता काही नाही होऊ शकत कारण ते बाबाजी इकडे नाहीयेत, हिमालयात गेलेत. 40 दिवसानंतरच येतील. नो 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 प्लीज 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 तुझ्याशी प्रेम करणं माझी चूक होती हे मला आताच कळलंय. आय विल नेव्हर फॉरगिव्ह यू. यू आर फिनिश. हासिनी 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 बाबाजी. अरे काय रे सिद्धू? सिद्धू, गेट आउट बोलली होती तुझ्याशिवाय कंपनी चालणार नव्हती नाही रे, असं काय? काही नाही. म्हणून परत बोलून घेतला ना. व्हॉट यू मीन? बॉस बद्दल असं वाईट नका बोलू. अरे बघ कसं बोलतो बघा. बरं मला सांग, आतमध्ये तुझी मॅडम सोबत मीटिंग चालू होती की तुमची फायटिंग चालू होती? शट अप यू सिली गाईज. भावानं हा तर चेंज झालाय. परत जॉब जॉईन केल्यावर बॉसचे गुणगान गायला लागलाय. सिद्धू, त्या नवीन प्रोजेक्टचे रिपोर्ट कुठे आहेत? नवीन प्रोजेक्ट? अरे तूच तर त्या दिवशी केलं होतं. अरे दे ना, असेल बा, तुझ्या टेबलवर असेल. अरे एवढा विचार सिद्धू अरे सिद्धू, अरे तू इथे कसा? सिद्धू बाहेर जा. सॉरी आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. ला 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 ला. अरे सिद्धू ऐक ना, तू बॉस बरोबर अच्छी सेटलमेंट केलीस. मला असं वाटलं होतं की आयुष्यात तू परत ऑफिस मध्ये येणारच नाहीस म्हणून, पण मित्रा तू सीन असा काय फिरवलास की परत येऊन स्वतःच्या सीटवर बसलास. अरे मित्रा तू जीनियस आहेस. तुम्ही जा इकडून. पण मी तर चांगलं बोलत होतो. या बॉडी मध्ये अजून 40 दिवस कशी राहू मी? विचार करूनच इरिटेट होतीये मी. बट या चीटरला बॉडी मधून जाईपर्यंत याला माझ्या बॉडीत ऍडजस्ट करायलाच लागेल. सगळ्यात आधी याची स्टाईल चेंज करायला लागेल. हा स्टॉप इट. अरे भावा तू आलास काय? मला वाटलं NKG आले. अरे नाचा रे नाचा. हे, ओके 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 बस झालं. आता काम सुरू करा. हा आणि तू चल माझ्या बरोबर. अरे चल ना यार, मजा करूया ना जरा. अरे काय रे सिद्धू, जरा थोडं लवकर यायचा ना. अरे हा ड्रेस काय? हा डान्स काय? पूर्ण ऑफिस स्टाफला ऑर्केस्ट्रा ग्रुप मध्ये बदलून टाकलेला आहे. सगळेच वेळे झालेत. महत्वाचं म्हणजे ती बॉस आहे हे विसरली आहे का? ए सिद्धू, जर तू बॉस विरुद्ध काही बोललास ना तर आम्हा सगळ्यांना वाईट वाटेल, कळलं का तुला? हो सिद्धू, बॉसला काही बोलू नको. त्या खूप चेंज झाल्या आहेत. सगळे रूल्स चेंज करून टाकलेत. पूर्ण फ्रीडम दिला आहे. बरोबर आहे. आमच्यासोबत जेवते पण. आमच्या बरोबर डान्सही करते ती. ते आम्हाला एम्प्लॉय प्रमाणे नाही तर फ्रेंड्स प्रमाणे ट्रीट करतात, कळलं? हो बरोबर. बघ ना, तू आत्ताच नाचत होत्या. तुला काय वाटलं? अरे त्या साक्षात देवी आहेत. हो, देवी अगदी. देवी आहेत? हो हो साक्षात देवी देवी. आहेत आणि आम्ही सगळे त्यांचे भक्त आहोत. चला रे, चला, सगळ्यांना नादाला लागतं. चला लवकर. ये ना. हे सगळे असे का वागतायत? ह्यांच्यावर कोणी ब्लॅक मॅजिक केलंय का? अचानक सगळे एम्प्लॉय भक्त बनलेत. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. असा उभा का इथे? बस ना. बसू मी? अरे बस ना रे. ओके मॅडम, ओके बसतो. आम्ही बसतो. हा तुझ्यासोबत थोडं पर्सनल प्रॉब्लेम शेअर करायचं. पर्सनल. माझ्या सोबत पण पर्सनल बोलायचंय. शेवटी माझे पण दिवस आले, म्हणजे माझे चांगले दिवस आले. तुम्हीच आता म्हणालात ना की तुम्हाला काहीतरी पर्सनल बोलायचंय म्हणून. ठीक आहे. तुला एक हो विचारायचं. हो विचारा ना मॅडम. मला जे माहित असेल ते मी सगळं बोलेन. जे तुला माहितीये तेवढंच नाही, जे तुला माहिती नाहीये ते पण माहिती करून मला सांगायला ठीक आहे ना लागेल. मॅडम, मी सांगेन ना. हे सांग, सिद्धूची फॅमिली कशी आहे? अहो तुम्ही सिद्धूच्या फॅमिली बद्दल विचारतायत का? आता मी काय बोलू. खूपच मस्त फॅमिली आहे त्याची. तसं सिद्धूची आई डोसा खूपच मस्त बनवते ना? मस्त बनवते. त्यांच्यासारखा डोसा कोणी बनवू शकत नाही मॅडम. रेड्यासारखं माझ्या घरी येऊन तुझं खायचंच तर काम आहे. तर उद्या येताना आईने बनवलेले 4 स्पेशल डोसे घेऊन ये. ओके? डोसाच काय मॅडम, मी काही आणू शकतो तुमच्यासाठी. आता जाऊ शकतोस. ठीक आहे तर मग जातो मॅडम मी. ए हो मॅडम. हे सगळं सिद्धूला नाही कळलं पाहिजे. हो ठीक आहे मॅडम. अरे माझ्या भावा,
केबिन मधून निघून चेंबर मध्ये जायची तुझी वेळ आली आहे. बॉसने आता माझ्याशी काय विचारलं माहितीये का? काय विचारलं? तुझ्या फॅमिलीची डिटेल्स विचारली. ती नक्कीच तुझ्या प्रेमात पडलीये. What rubbish is he talking? अरे माझ्या भावा, शेवटी तू बॉसला पटवलंस. छुपा रुस्तम. फॅमिली डिटेल्स विचारलं म्हणजे याचा अर्थ ती प्रेमात पडली का? अरे तुझ्या आईच्या हातचा डोसा आणायला सांगितला आणि सांगितलं कोणालाही सांगू नकोस. तू ऐकून खुश होशील म्हणून मी तुला सांगितलं आणि तू मलाच मारलं. स्टॉप दिस नॉनसेन्स. पुन्हा जर लव आणि रोमॅन्स बद्दल बोललास ना तर आय एम गोइंग टू किल यू. बस आला मोठा इंग्लिश बोलणारा. तुझा जन्म काही परदेशात नाही झालाय. प्रत्येक वाक्याला इंग्लिश बोलतोय. आला मोठा. सिद्धू, व्हॉट इज दिस? तू काय विचार करतोयस माझ्याबद्दल? सगळ्यांसमोर माझ्या कॅरेक्टरला तू वाईट बनवतोयस. हासिनी, काय बोलतेस तू? आता मी काय काय केलंय? केलं? माझ्या आयुष्याला डिस्टर्ब करतोयस. तसंही तुला तुझ्या फॅमिली बद्दल माहित करून घ्यायचं आहे तर मला डायरेक्ट विचार ना. असं सगळ्यांना चेंबर मध्ये बोलवून एन्क्वायरी करतोस. तुझी हिंमत कशी झाली? मला वाटलं आधी तुला विचारू म्हणून. तुला जर विचारलं तर तू माहिती नाही कसा रिॲक्ट होशील ते. तर याचा अर्थ की तू कोणालाही डोसा, इडली, चटणी, सांबार आणायला सांगणार? ऑफिसमध्ये सगळ्यांना वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी चालू आहे. कुणाचाही इन्सल्ट करायची चीप मेंटॅलिटी नाहीये माझी. ते तर दिसतंयच. असं पण माझ्या घरात जेवण ऑर्डर केल्यावर अर्ध्या तासात टेबलवर येईल अशा पद्धतीने ब्रेकफास्ट आणि लंच साठी भीक का मागतोय? ऑर्डर केलेल्या जेवणात आईचं प्रेम नसेल ना? खाण्यात पण प्रेम असतं का? हाऊ सिली. असतं. ते तुम्हाला अजिबात नाही कळणार. एनाफ. तुला माझ्या प्रॉब्लेम्स ना कसं समजायला हवं, तुला माझ्या कंट्रोलमध्ये कसं ठेवायला पाहिजे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बघ मी काय करते. हासिनी, माझ्या कॅरेक्टरला वाईट कसं केलं हेच बघते. अरे पकड जरा हे. हॅलो, मला लवकरात लवकर लग्न करायचंय. मुलगी बघा. मुलगी शोधू? लग्न करशील का? अरे अरे अरे, ठेवून दे लवकर, फोन ठेवून दे. अगं, काय सासूबाई, झालं? तो लग्न करायला तयार आहे. मुलगी शोधायला सांगत होता. हे बघा, यावेळेस मी तुम्हाला अशी मुलगी दाखवेल की तुम्हा सगळ्यांच्या मनाला शांती वाटेल. बरं पंडितजी, लवकर दाखवा ना. आता उशीर करू नका. वाटच बघत नाही. दाखवतो. हे बघा मुलगी. अरे अरे अरे, बघ तर किती सुंदर आहे. बाळा हो म्हणणं. ही बघा. अरे हो म्हणून टाक. बघ किती सुंदर आहे ती. बघा. मला नाही आवडली. तर ही बघा. तरी बघ. अरे ही तर देवी लक्ष्मी सारखी दिसते. अगं आजी, तुला हवं तर तुझ्यासाठी बघ ना. लग्न मला करायचं आहे का? बाकीचे फोटो दाखवा. चला लवकर दाखवा ना. ठीक आहे ठीक आहे. ही बघा ही बघा. मला ही वाटली. कशी वाटली? दादा, मला लाज वाटते. अरे हे काय यार, तू ह्या मुलीला लग्नासाठी हो कसा काय बोललास? अरे तू हिचा चेहरा बघितलास का? अरे माझ्या नजरेने बघ ना. तुझ्या नजरेने काय वेगळं दिसणार आहे? मी तुझ्या पाया पडतो. इथून निघूयात यार. नाव काय आहे तुझं? गजलक्ष्मी. नावाप्रमाणेच भारदस्त आहेस हो. नाचायला किंवा गाणं म्हणायला येतं का तुला? यामध्ये काहीच शंका नाही. माझी बहीण खूपच मस्त गाते. कुठलं गाणं गातेस? झोपण्यापूर्वी गाते. माहीतच होतं मला. पण तुम्हाला माझी बहीण तर पसंत आली ना? अरे काय बोलतोय हा? अरे आवडली म्हणून तर इतक्या लांब आलोय ना पाहायला. अहो ती रिंगटोन बंद करा नाही तर नाचायला लावणार नाही. काय पण? अरे काय चाललंय बाबा? हे सगळे मिळून ब्रेक डान्स करतायत. भूकंप झाल्यासारखं गप्पा बसा, पप्पा. वाटतं. जोरात अरे नका बोलू. आमच्या परिवाराचा ना एक प्रॉब्लेम आहे. आम्ही म्युझिक ऐकलं ना नाचायला लागतो. वाईट नका समजू. मेल्यावर पण नाचत असतील. सासूबाई, काय आहे ना, आमच्यासाठी हे सगळं नवीन आहे ना. घरी आल्यावर सवयी बदलतील हिच्या. मुलीला मुलगा पसंत आलाय आणि मुलाला मुलगी पसंत आली आहे तर आपण सगळे मुहूर्त बद्दल बोलूया. एक मिनिट थांबा. मला ह्यांच्याशी पर्सनल बोलायचंय. अरे गेला. काय बोलते? ऐकून तर घे. नशीब आपलं. अरे सिद्धू, तुझा भाऊ तर तयार आहे. आता बघ.
ऐका ना, तुम्ही जेव्हा लाजता तेव्हा खूपच मस्त दिसता. तुम्हाला माझ्यात काय आवडलं? तुमचं वजन एखाद्या फुलापेक्षाही नाजूक दिसता. माझ्या लग्नाच्या गोष्टी चालल्या होत्या ना, म्हणून मी काही किलो वजन कमी केलं होतं. यापूर्वी मी 10 किलो जास्त होते. जर तुम्हाला आवडत असेल तर 10 काय 20 किलो वजन वाढवा. तुम्ही जेवढ्या वजनदार होणार तेवढाच मला आनंद होईल. खरंच? मग लग्न कधी करणार? एका महिन्यानंतर आधी प्रेम नंतर लग्न. काय प्रेम? अरे बापरे, मला तर लाजच वाटते. प्रेम करत असताना लाज पूर्ण निघून जाईल. खरंच? मग उद्यापासून प्रेम करायला सुरू करूयात. उद्या लंचला भेटूया. लंच? माझी बॉस नाही ऐकणार. मी तयार करते ना. तर मग उद्या ऑफिस मध्ये येशील का? आता आपण निघूयात. हाय सिद्धू. Thank you. तसं तू आयुष्यभर लग्न करणार नाही अशी शपथ घेतली होती. ज्या परीने तुला तयार केलंय तिला भेटायला हवं भावा. माझी एंजल. म्हणजे ही तुझी होणारी. बरोबर. अरे भावा, आता खूपच मोठा शॉक आहे रे. तुझ्या स्कूटरने इतका मोठा ट्रक पेलेल. खेचू शकत नाही असा विचार केला तर सायकल पण नाही खेचू शकत, आणि खेचू शकतो असा विचार केला तर ट्रेन पण खेचू शकतो. कम ऑन डार्लिंग. हॅलो मॅडम, हॅव इट. घ्या ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स का बोलला हाच विचार करतेस ना? जर कुणाचं लग्न ठरलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतात ना. म्हणजे माझं लग्न? माझ्या परवानगीशिवाय डिसिजन घेणारे तुम्ही कोण आहात? मला लग्नाच्या नावानेच तिरस्कार आहे आणि तुम्ही माझं लग्न ठरवलं. मुलीला पाहणार का? फोटो पण आणलाय का? मुलीलाच घेऊन आलोय. हे गाझी. रिवेंज एवढ्या मोठ्या साईज मध्ये प्लॅन करशील हा मी विचारच केला नव्हता. हसीने मी तर मेलो. सिट डाऊन. बाय द वे, गजलक्ष्मी माझी होणारी बायको. सिद्धू, माहिती नाही का, मला वाटतंय ही मुलगी तुझ्या लायकीची नाहीये. ते आम्ही दोघं बघून घेऊ. माझा जानू मला आज लंच साठी घेऊन जाणार आहे. त्यासाठी मला परमिशन द्या. मॅम, जर तुम्ही काही चुकीचं समजत नसाल तर मी असा गेलो आणि अर्ध्या तासात आलो. ओके, अर्ध्या तासात ये. हे बघ हा, प्रेमाचे अक्षर लिहिताना नंतर त्याला वाचण्यासाठी परीक्षा देताना वेळ तर लागतोच ना. उशीर झाला तर ह्यांना काही बोलू नका. ही माझी रिक्वेस्ट नाही, ऑर्डर आहे. चला ना जानू. बघितलं, हे 40 दिवस माझ्या बॉडीमध्ये असूनही कुठलाही फायदा उचलल्यावर आणि कुठलीही लिमिट क्रॉस केल्यावर आमचं हे रिलेशनशिप लग्नापर्यंत जाईल. एवढंच नाही, फर्स्ट नाईट सुद्धा 40 दिवसांनंतर, तेही तुझ्यासोबत. चुकू नाही असं करू नका. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. दॅट्स गुड. आलोच अर्ध्या तासात. बाय. You know I got it. 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 हे हँडसम, कुठून येतोयस? पबमधून का पार्कमधून? माझ्यासोबत अफेअर असून सुद्धा तुझ्या बॉसने तुला ऑफिसमध्ये ठेवलंय, म्हणजे याचा अर्थ तुमचं प्रेम खूप स्ट्रॉंग आहे. तुमचं लव्ह कितीतरी स्ट्रॉंग असू दे, त्याला कसं वीक करायचं आणि तुला कसं लॉक करायचं हे साक्षांगीला माहिती आहे. इज्जतीमध्ये तुझ्या बॉसला सोडून दे, नाहीतर स्टॉप युअर बुलशिट. सिद्धू, तुला जी ऑफर दिली ती अजूनही तुझ्यासाठी आहे. यू कॅन कॉल मी एनी टाइम, ओके? हे मीनू, व्हॉट हॅपन? तू अशी रडतेस का? काय करणार आहेस तुला कळल्यावर? जाऊन परत त्या टपोरी मुलांचे हात जोडणार ना? त्या दिवशी तुम्ही त्यांना चोपलं नसतं ना तर आज हे नसतं झालं. बस गाडीवर.
जस्ट गेट ऑन द बाइक, शो मी. बघा रे सगळ्यांनी बघा, मुलाने स्टाईल बदलली आहे. माझ्या बहिणीला कोणी हात लावला? मी हात लावला रे. अरे त्याने नाही, मी हात लावलाय. मी छेडलं रे. माझ्या बहिणीला छेडणार तू? हं? दादा लवकर या इकडे, मॅटर झालाय. ताई त्याला थांबवा ना, किती वाईट पद्धतीने मारतो सगळ्यांना. आता मी तुमच्यासाठी बहीण झाले. जेव्हा माझ्या भावाला राग येतो ना तेव्हा तो कुणालाही सोडत नाही. आता चला परत जाय. माझ्या बहिणीला हात लावला तर मारण्यात वेळ नाही घालवणार. मारून टाकेन. कुणालाही मारण्याच्या आधी त्याचं बॅकग्राऊंड चेक करायला हवं. कुठलाही भाऊ आपल्या बहिणीला हात लावणाऱ्याच्या बॅकग्राऊंड बद्दल विचार नाही करत. मुलीला हात लावू, मूड झाला तर पप्पी पण घेऊ, जास्त मन झालं तर कुठेतरी घेऊन जाऊ तिला. काय करशील तू सांग ना. अरे दादा काय झालं हे सगळं? भाऊ तुम्ही अरे ठीक आहे काय का? बोलताय रे? दादा त्याने तुम्हाला अरे मारलं. त्या बाजूला नको, ह्या कानाजवळ येऊन अरे बोल. बापरे. अरे दादा त्याने अरे भाईला तुम्हाला खूप ऐकू येत जोरात नाही वाटतं. मारलंय. त्याने मला मारलं, तुम्ही उभे राहून काय तमाशा बघत आहात मूर्खांनो? मारा त्याला. ए, चला, जसं फुटबॉल मध्ये मारतात ना, त्याचप्रमाणे ह्यालाही मारा. पुरुषाच्या बॉडीमध्ये 10 पुरुषांना मारण्यात जी मजा आहे ना तेवढी मजा तर 100 सँडबॅगला मारूनही मिळणार नाही. चल दाखवून दे. ए जाण्या, माझं जॅकेट घेऊन ये. हे घ्या, हे घ्या. हवं तर घालून देऊ. तुझ्या तर- चल. भाई ऐकू येत नाहीये. मला पण येत नाहीये. अरे चल चल, पळ, पळ, पोलीस पण आली. काय रे, कॉलनीत दादागिरी करतोय? चल पोलीस स्टेशनला. चुकीच्या जागेवर हात लावला रे. तू तर गेला. डोळे कुणाला दाखवतोय? काय रे, हेड कॉन्स्टेबलला मारणार तू? खूप माज आहे ना तुझ्यात? उतरवतो, तुझा माज उतरवतो. सर, कालच मी दात काढले होते सर. तू थांब रे जरा. काय रे? सर, ह्यात माझ्या भावाची काहीच चूक नाही. खूप दिवसापासून ते मला त्रास देत होते. खराब खराब कमेंट्स पण तुम्ही द्यायचे. तक्रार केली का पोलीस स्टेशन मध्ये? डायरेक्ट जाऊन गुंडागर्दी केली? तुझा भाऊ स्वतःला हिरो समजतो का? असा बघतोस का रे? हा? जास्त नाटकं केली ना एन्काउंटर करेन. हा? अरे बापरे. मॅडम नमस्कार. तुम्ही का आलात? मला सांगितलं असतं तर मीच आलो असतो ना. नाही नाही, मी सिद्धूसाठी आले. सिद्धूसाठी? येस, माझ्या खूपच जवळचे आहेत ते. जवळचे म्हणजे तुमचे होणारे हस्बंड आहेत का मॅडम?
नाही नाही एवढ्याही सवयचे नाहीये. ऐका ह्यांना बेलचे पेपर त्याची काय गरज आहे मॅडम? तुम्ही एनके साहेबांची मुलगी आहात. तुम्ही फोन केला असता तरी सोडलं असतं. अरे सरांना बाहेर काढा. अरे हे सगळं सोडा यार. मॅडम सरांनी रागातून आमच्या कॉन्स्टेबलला कानाखाली मारली हो. त्यांना खूप वाईट वाटलं. सरांना सॉरी बोलायला सांगा जे ना. काही झालंय त्यासाठी मी सॉरी बोलते. तुम्ही का सॉरी बोलताय मॅडम? मी कॉन्स्टेबलला म्हणतो मॅडम राहू द्या. सर अरे तू गप्पा बस रे. मोठ्या माणसाच्या बरोबर भांडण करतो नोकरी जाईल. मॅडम तुम्ही जाऊ शकता. जा. थँक्स मॅडम. हे रडू नकोस मीनू, मी आहे ना. ओके चल बाय. थँक्यू. माझ्या बहिणीला वाचवण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली त्यासाठी थँक्यू सो मच. ओके, पण फोनवर काय सांगितलं होतं मी? वकिलाला पाठवायला सांगितलं तर डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आलीस. एनकेची मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आली. कळलं तर मीडिया काय लिहिल माहितीये का तुला? कम ऑन. सॉरी मॅडम, माझ्या बहिणीसोबत माहिती नाही काय झालं. याच टेन्शन मध्ये इकडे आलो. ओके, परत असं नको करूस. चल मीनो. सासूबाई ही अजूनपर्यंत नाही आली. खूप उशीर झालाय. आधी कधीच अशी उशिरा नाही आलीये. निदान एक फोन तरी करायला हवा होता तिने. अगं येतच असेल, कुठल्या तरी फ्रेंडच्या घरी गेली असेल. काय माहिती. सावित्री, अगं टेन्शन नको घेऊस. हे बघ आले. आली का? कुठे गेली होतीस तू? तुझी आई किती काळजी करत होती. कुठे गेली होतीस? एक फोन तरी करायला हवा होतास. अरे तुला माहितीये मला किती काळजी वाटत होती. काय रे काय झालं? काय झालं? काही नाही आई. दाखव. हे काय लागलं? हा ये आई. बस 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 बस. आई काय झालं बघू सांग ना. कुठे लागलं. थांब 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 थांब. काय झालं? तिथे अशी खांबासारखी का उभी आहेस? काय झालं सांग ना. आजी ते मी कॉलेजमधून येत होते ना तेव्हा. मीनो, तू आज जा प्लीज. तुझ्या अंगावर किती जखमा झाल्या आहेत? काहीच नाही लागलं, बस थोडीशी जखम आहे दाखव आजी. इकडे. अरे असं कसं? किती रक्त वाहत आहे. अरे देवा. आई तू अशी रडतेस का? काय झालं? काय झालं तुझ्यासोबत बाळा? अरे मला सांग ना काय झालं. एवढं कसं लागलं तुला? आई काळजी नको करू साई, काहीच नाही झालंय मला. तू नेहमीच भांडणापासून लांब राहतोस ना, मग आजकाल इतका बदलला कायस? नमस्कार आजी. कोण आहेस मुली तू? स्वर्गातून सरळ आलेल्या एखाद्या महालक्ष्मी सारखी दिसतेस. दुसरीकडे जायचं होतं, चुकून इकडे आलीस का? आजी सिद्धू आहे का? सिद्धू कोण आहे बाळा? आजी वाटतं मला जॅगवर मधून उतरताना पाहून यांचं डोकं फिरलंय. तुमचा नातू सिद्धू आजी. हा माझाच नातू आहे, माझाच नातू आहे. ये आत ये आत ये. ये. हा घे पाणी पी बाळा. थँक्यू. मी खायला काहीतरी घेऊन येते. माझ्या नातवासाठी इतके लांबून आलीस म्हणजे तुला सुद्धी खूप आवडतो का ग? किती आवडलं तरी त्याचा काय फायदा आजी? त्याचं लग्न तर अरे ठरलंय ना. ठरलं तर काय झालं? तू हो तर बोल. मुलगी खूप हुशार आहे. हं? तुम्ही काय करता अरे इकडे? असे काय बोलतोस? तुझी बॉस तुला इकडे शोधत आली म्हणजे तुझी किती काळजी करते. राहू द्या ना आजी. हे घे बाळा डोसा खा. हा दुसरा. आई कंगवा कुठे आहे ग? राईट साइड कबड. कबड मध्ये. आमच्या घरी पण सेम जागा आहे. तुम्ही इथे कशा आहात? हाय मीनू. मी आत्ताच आले. हा सिद्धूला त्याच्या आईच्या हातचे डोसे खूप आवडतात, पण माहित नाही आजकाल पिझ्झा, बर्गर, फ्राईड हे सगळं खाऊन स्वतःला बर्बाद करून घेतोय. त्यांना ऑफिससाठी उशीर होतोय. चला निघूया. चला. अरे हा? अरे अरे व्यवस्थित खाऊ, खाऊ तरी लेट तिला. होतो ना. अरे काय चाललंय हे? बाहेर जाऊन खाऊया बाहेर का? ऐक ना. अरे ह्याचं काय करावं कळतच नाहीये. काय बोललास? तू मला पसंत करतेस? तुझ्यासाठी माझ्या मनात एकच फिलिंग आहे, आय हेट यू. बट आय लव्ह यू. हाऊ डेअर यू? माझी परमिशन न घेता माझ्याच घरी येतोयस? हे बरोबर नाहीये.
बघायला गेलो तर हे माझंच घर आहे. ओके फाईन, गो टू हेल. ए ए माझं ऐकून तरी घे. यू काय तुम्ही रोज रोज एवढी मेहनत का करता मॅडम? मला शिकवलं तर मी स्वतः सही ओव्हर करेन. ऍक्टिंग बंद कर, नाहीतर हा पेन तुझ्यामध्येच घुसवेन. जर असं करायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या आतच घुसवायला लागेल. फक्त त्या एका ऍडव्हान्टेजमुळेच तू वाचलायस. बाबाजी खूपच मस्त गिफ्ट दिलंय. तुम्ही मला पसंत नाही करत तरीही सकाळी उठल्यावर तुम्हाला माझा चेहरा बघावा लागतो, मला फ्रेश करावं लागतं, ब्रेकफास्ट करावा लागतो, ऑफिसमध्ये माझं सगळं थांब काम. थांब, अजून किती दिवस चालेल हे नाटक? हासनी हा चेक. याला 24 तास तुझ्या चेंबर मध्ये काय काम असतं का? तुझं काय काम आहे? काय झालं? तुला काय हवंय? या चेक वर साइन कर. 5 लाख? हा, हो 5 लाख. थोडा वेळ थांब, नंतर सही करून पाठवते. मला आताच हवंय. त्यांनी सांगितलं ना नंतर पाठवून देते. होय, तू तोंड बंद ठेव. तू साइन कर. आता पॉसिबल नाहीये, मी बिझी. हो हो, खूप बिझी आहे. याच्यासोबत टाइमपास करण्यात बिझी आहेस ना? शट अप अँड गेट आउट. मला अरे याची लायकी नसताना मला गेट आउट बोलतोय आणि तू गप्प आहेस? नाही नाही नाही, आता तुझ्याकडून नाही. आपल्याला ज्यांनी जन्माला घातले त्यांच्यासोबत बोलेल मी. फक्त 5 लाख नाही तर माझा हिस्सा मिळावा म्हणून बोलणार आहे मी. ओके, तुला तर बघूनच घेईन. हे सगळं काय आहे? तुम्ही त्यांना गेट आउट का सांगितलं? ओ गॉड, आता घरी जाऊन तुझ्या पप्पांसोबत माहिती नाही किती भांडण करेल. डॅडी, मी काहीतरी बनवलंय. हे बघा, गुलाबजामुन. ए, खड्ड्यात गेला तुझा गुलाबजामुन. काय करतोयस तू? मुलीवर राग काढतोयस? खाल्लं असतंस तर काय झालं असतं? हो, आता हात पसरून भीक मागू? आधीच तुमच्या मुलीकडे मी भीक मागत आहे, आता माझ्या मुलीकडून पण मागतो. लहान चेकवर सही करण्यासाठी मला 100 वेळा जावं लागतं तिच्या चेंबर मध्ये. मला नाही माहिती, मला माझा हिस्सा द्या, मी निघून जाईन इथनं. यांनाच विचारा, जोपर्यंत आपण बाहेर जात नाही आपली किंमत कळणार नाही. असं बोलू नका, साहेबांचं तुमच्याशिवाय कोण आहे? ए हॅलो, माझ्या व्यतिरिक्त त्यांचे सगळेजण आहे, तू गप्प बस. तुला चेकच हवाय ना? आताच देते. तुझ्या उपकाराची भीक नकोय मला, मला माझा हिस्सा पाहिजे. हे बघ, पेरेंट्स जिवंत असताना मुलं जेव्हा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतात ना, तेव्हा त्यांना किती वाईट वाटतं ह्याचा विचार केलाय? त्या सिद्धू सोबत फिरत असते तेव्हा तुला घराची इज्जत लक्षात नाही येत? बस, खूप झालं. मी तुम्हाला प्रेमाने सांभाळून खूप मोठी चूक केलीये. मी जिवंत असेपर्यंत प्रॉपर्टीचे हिस्से नाही येऊ शकत. मग मरून जा. आपल्याच डॅडी बद्दल अशा वाईट साईट गोष्टी कोणी बोलतं का? लाज नाही वाटत तुला? लाज याविषयी तर तू बोलूच नको, तुझ्या तोंडात शोभत नाही. छी, या घरात येणं माझी सगळ्यात मोठी चूक होती. सगळे जाऊन मारा कुठेतरी. ऐका, तू या इकडे चल. वहिनी, अहो ऐका, थांबा, मी पण येते. माझं ऐका तरी. डॅडी, डॅडी, दरवाजा उघडा. डॅडी, दरवाजा उघडा. डॅडी, डॅडी, ओपन द डोर. डॅडी, प्लीज. डॅडी, हे काय करताय असं काही करू नका साहेब. डॅडी, हे काय करताय तुम्ही? आम्हाला कोण- त्याचा चांगल्या तरी प्रकारे विचार माहिती करताय का? आहे. जर माझ्या मेल्यानंतर तुम्ही दोघे खुश राहू शकता तर मग ठीक आहे. मला मरून जाऊ दे बाळा, मला मरून जाऊ दे. मेल्यानंतर साहेब. कुठलेही प्रॉब्लेम सुटत नाही डॅडी, साहेब. तर नवीन प्रॉब्लेम तयार होतात. पण इकडे प्रॉब्लेम माझं आयुष्यच आहे. हे आयुष्य संपल्यावरच प्रॉब्लेमचं निराकरण होईल. हे बघा डॅडी, विचार करून घेतलेले निर्णय कधी चुकीचे असू शकतात, पण घाईघाईने घेतलेले निर्णय हे नेहमीच चुकीचे नाही. असतात. दादाला बदलण्याची जबाबदारी माझी. माझ्यावर विश्वास ठेवा. उठा डॅडी, प्लीज. असं काय बघतोयस? खाणार आहेस तू? ए, त्या पेरूला खाण्या अगोदर कमीत कमी एकदा तरी धुवायचं होतं भावा. किती घाणेरडा माणूस आहेस तू. अरे स्वच्छता अभियान, हे लोक धुतात ना, मग आपण का धुवायचे? काका, एक सांगा, हे पेरू धुतलेले असतात अरे का? काय बोलतोस बाळा, दिवसभर आम्हाला कुठे कुठे फिरावं लागतं. धुवत बसायला वेळ कुणाकडे असतो? खाण्यापूर्वी तुम्हीच धुवायला हवं.
म्हणजे तुम्ही धुतले नाहीत काय? ऐकला का रे? ऐकलं. मग अजूनही गेला का नाही? ऑलरेडी ऑन द वे यार. ₹60 किलो. 60 रुपये नाही 60 नकोय. रुपये घ्या ना, ताजे ताजे आहेत. किती? ₹20 एक आहे. घ्या ना, नकोय. ₹20 एक आणि ₹60 किलो. हा घ्या. अरे दुसऱ्याशिवाय खातोच का तू? म्हणूनच आजारी पडतो तू. तू तर माझं ऐकणारच नाही. चल. या सर या. काय झालं रावजी? सगळे तुमचीच वाट बघतायत सर. या. काय झालं काय अरे, झालं? बस, बस. एक मिनिट हे सगळं काय? कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्ही आपल्या कंपनीचे नवीन सीईओ झालात. मी आणि सीईओ? हो सर. कुणी सांगितलं? हासनी मॅमने सांगितलं. त्या आत आहे. हासनीने? हो. इम्पॉसिबल. बाजूला वा. दादा काय झालं दादा? इकडे उभं राहून काय बघतोय? दादा? हो दादा ये ना. अ, बस नाही हासनी मी बस इकडे. ना दादा, आजपासून ह्या कंपनीचे हेड तुम्ही. एक मिनिट. तू मला दादा बोललीस? हो दादा. या जन्मात तू दादा बोलशील असं वाटलं नव्हतं ग. सॉरी दादा, माझ्या ऍटिट्यूड मुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना. नाही हसनी, अगं माझ्याच वाईट सवयीमुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिला मी. तू जर चेंज झालास ना तर सगळ्यात आधी खुश होणारे डॅडीच असतील. हो, बाबांना एका वडिलांप्रमाणे मान आयुष्यात कधीच नाही दिला. इतक्या वर्षापर्यंत जो आदर तुम्ही दिलाय, सीईओ प्रमाणे ह्या कंपनीला पण द्याल ना दादा? नक्कीच हसनी. मला वाटत होतं तू माझा तिरस्कारच करते, पण तू माझ्यावर इतकं प्रेम करते हे आज मला कळालं. मी इतक्या दिवसापासून तिरस्कार करत होते त्याचे कारण तुझ्या सवयी होत्या, तू नाही दादा. या कंपनीचा सीईओ होण्याची पात्रता माझ्याकडे नाहीये. तूच ठीक आहे. वाटतं सिस्टर सेंटिमेंटने खूपच चांगलं काम केलंय. इतकंच नाही, कुठलाही भाऊ बहिणीने प्रेमाने मागितलं तर जीव पण देईल. येतो मी. थँक्यू दादा. याच्यात बदल झाला म्हणजे आमच्या एनकेजींचे चांगले दिवस आलेत. कृपा आहे देवाची. हे देवा, मी एका महिन्यानंतर माझी कार काढत आहे. टायरला काय होऊ देऊ नको, छताला काय होऊ देऊ नको. वाचव रे देवा. चल निघ रे. एक ही आहे, कधीच वेळेवर येत नाही. अगं ये ना, आत करतेस तरी काय? अगं सासूबाई. आई, अरे ही अशी कशी पडली? आई, अरे काय झालं हिला? लवकर आई. उचल तिला. हॉस्पिटल आई. घेऊन जा बेटा तिला. लवकर कर. एक मिनिट. आई, अरे देवा, हिला काही होता कामा नये. सिद्धू हिची काळजी घे बेटा. अरे सिद्धू, सिद्धू, अरे माझी कार घेऊन गेला. अरे अरे माझी कार. अरे हा कुठे घेऊन गेला सिद्धू माझी कार? आई, आई काहीच नाही होणार. आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू. हा सिद्धू. मॉमला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय सिद्धू. हार्ट अटॅक.
ये ये मुली, बघ माझ्या सुनेला काय झालं. आता कशी आहे ही? हिला जर का काही झालं तर आम्ही सर्व अनाथ होऊ. नथिंग टू वरी. करेक्ट टाइमवर त्यांना घेऊन आलात. जर 5 मिनिटं सुद्धा उशीर झाला असता तर ते वाचू शकले नसते. तुम्ही खूपच लकी आहात. ओके, टेक केअर ऑफ हर. आभारी आहे. ते तर वेळेवर सिद्धू घरी होता म्हणून माझी सून वाचली. ह्याला तर ड्रायव्हिंग पण येत नाही, पण कशी काय ह्याने गाडी चालवून इथे घेऊन आला देवच जाणे. हासिनी, सिद्धू, हासिनी, मी तुला कसं थँक्स बोलू कळत नाहीये मला. कारण माझी आई माझं आयुष्य आहे. जर तिला काही झालं असतं तर माझा पण जीव गेला असता. थँक्स हासिनी. माहितीये, तू फक्त माझ्या आईलाच नाही वाचवलंयस, पण मला पण वाचवलंयस. काय लहान मुलासारखं बोलतोयस? तू मला थँक्स बोलण्याची काहीच गरज नाहीये सिद्धू. आई ही तर सगळ्यांची आईच असते. मी तुझ्या आईला वाचवलं असं नाही वाटत मला, तर माझ्या आईला वाचवलं असं वाटतंय. त्या भावनांना थँक्स बोलून उपकाराची भाषा बोलू नकोस. हे माझं कर्तव्य होतं. इट्स ओके. इट्स ओके सिद्धू. अरे बापरे, माझी कार. अरे सिद्धू, माझ्या कारची वाट लावून टाकलीस तू. अरे काय केलंस रे माझ्या कारला? किती आपटलंस. माझ्या कारला नाही होऊ देणार काही. मला बरबाद करून टाकला सिद्धू. माझ्या कारची काय अवस्था केलीस तू आहे बघ. अरे बापरे. ए, चला आज चला ना. Hey, my cuties! Oh my God! Oh, I missed you so much. Come. Oh, I really missed you both. ए, चला. Bye, my cuties. अरे नीट कॅच करणार बेटा. बाबा औषधं घेऊन टाका. बाबा, उद्या सकाळी 9 वाजता तुमच्या हेल्थ केअर साठी मी डॉक्टर कडून अपॉइंटमेंट घेतली मी बरं का? इथे नक्की जाईन. ओके. ओके. माझ्याकडे दे. हे घ्या. मला तर पकडता नाही आला. हे घे. सिद्धू, ये ये ना, बघतोयस काय चाललंय भावा? Good sir. गुड. हा बाबा, सिद्धू. अरे रे, गॉड ब्लेस यू. हासनी, जाऊन हो, कॉफी दादा. बनव ना. ये इथे बस बाळा. तुमची तब्येत मला कशी काय आहे? झालंय? एकदम मस्त आहे. माझं कुटुंब सोबत असताना मला काय होणार आहे? आय एम व्हेरी हॅपी. तुम्हाला असं बघून मला खूप आनंद झाला. थँक्यू. सिद्धू, ऐक ना. हा. तुझ्याशी एकट्यात बोलायचं होतं. जरा बाहेर ये ना. ओके. बाबा, आम्ही आताच आलो. हो ठीक आहे बाळा. एनी प्रॉब्लेम? ते साक्षांगीने जो व्हिडिओ काढला होता तो हासनीला मीच दाखवला होता. तू किस केला नव्हता. तुझी काही चूक नव्हती. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला वेगळं करायचं होतं, यासाठी हे सगळं केलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आताच जाऊन मी हासनीला सगळं सांगतो. नको. जर तुम्ही हे सगळं तिला सांगितलं तर तिच्यासाठी मी हिरो बनेन, पण तुम्ही तिच्या नजरेत वाईट व्हाल. ते मला आवडणार नाही. म्हणून ही गोष्ट कोणाला सांगूच नका. ओके? मी नेहमीच तुला चुकीचं समजलं सिद्धू. गरज नसताना ऑफिसमध्ये मी तुझ्यावर हात उचलला होता. मला माफ कर यार. इट्स ओके. हा विषय आता इकडेच विसरून जाऊयात. मी माझ्या मनात काहीच नाही ठेवणार आणि तुम्ही पण नका ठेवू.
ओके बट आय हॅव टू गो. ओके. काय झालं? इकडे का थांबवली? हे हॅन्सम, क्या बात है. स्टाईल खूपच चेंज केलीस तू तर माझ्यासाठी. एक सांगू तुला, तुला किस करण्याआधी मला नेहमीच तुझ्यावर खूप राग यायचा. पण जेव्हापासून किस केलाय ना, तो राग प्रेमात बदलला आहे. अजूनही समजला नाहीस? वाटतं अजून एक केस करावंच लागेल आता. अजून एकदा जर सिद्धू जवळ आलीस ना तर आय एम गोइंग टू किल यू. माइंड इट. यू धर्माच्या मुलीला मारलंस तू. तुझ्या आयुष्यात रिस्क वाढली आहे. तयार राहा सामना करण्यासाठी. सिद्धू, माझ्या बॉडीमध्ये येऊन तू माझ्या फॅमिलीला बदललंयस. तुझ्या प्रेमाला मी आत्ता समजले. हॅलो. हसिनी, तू अशी अचानक का निघून गेलीस? ते ठीक आहे, उद्या 40वा दिवस आहे, माहितीये ना तुला? अच्छा. हे काय, उद्या 40वा दिवस ऐकून तू खूप खुश होशील असं मला वाटलं होतं, पण काय झालं तुला? उद्याच आपण सगळ्यात आधी बाबाजींना भेटूयात, ओके? ओके. सिद्धू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सिद्धू. मी तुझ्याबद्दल साशंगीला घेऊन खूपच खराब विचार केला होता आपल्या मनात. यात तुझी काहीच चुकी नाहीये हसिनी. थँक्स सिद्धू. मला समजून घेण्यासाठी थँक्यू सो मच. यु नो, आता जे माझ्या मनात आहे ते बोलायचंय मला. तुला माहितीये, मी पण त्याच विषयावर बोलणार होते. माझ्यासारखं रातभर प्रॅक्टिस करून बोलला असं नको बोलूस. सिद्धू, आय कोण आहे रे? कोणी आम्हाला किडनॅप केलं? आपण कुठे आहोत आणि हे काय आहे? जागेचं माहित नाही, पण प्लॅन करून किडनॅप करणारी नक्कीच धर्माची मुलगी साक्षांगी असणार. हो, करेक्ट गेस केलंस तू. तुम्हाला किडनॅप मीच केलं आहे. मी सांगितलं होतं ना. आम्हाला किडनॅप करणारी तू नाहीयेस. हो, आधी मी तुम्हालाच किडनॅप करणार होते, पण मलाच कोणीतरी किडनॅप केलं. कोण आहात तुम्ही? आज माझं लग्न आहे. आज माझं लग्न आहे. मी नवरी बनणार. आज माझं लग्न आहे. मी नवरी बनणार. तू आहेस का? हो, मीच आहे जानू, तुझी गरजू. माझ्यासोबत लग्न करशील ना? काय लग्न? नो 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 नो. का काय झालं? शॉक लागला का? मला सगळं माहित होतं. तू ह्यांच्यावर प्रेम करतेस ना, रोमांस करायला बघतेस ना, माझ्या जानूला माझ्यापासून वेगळं करायचा प्रयत्न करतेस. म्हणूनच तुझ्या डोळ्यासमोर मी ह्यांच्याशी लग्न करणार आहे. तू बघत माझी गजलक्ष्मी काय मस्त बोललीस. प्लीज गज्जी, काय झालं ते मी तुला नंतर सांगतो. आधी आम्हाला इकडून एका जागेवर जायचं आहे. प्लीज आम्हाला खोल. मला मंगळसूत्र घालणार? घालेन. अजून करू पण काय शकतो. चला भावानो, आपल्या जिजूला तयार करा. ठीक आहे ताई, मी मॅनेज करेन. अरे ताईचं लग्न आहे आणि तुम्ही इतके शांत का? चला तयारीला लागा, तयारीला लागा.
कुठे आहेत तुझे बाबाजी? ओ तिकडे चल, तिकडे तिकडे चल चल चल. हा हा हे हे काय झालंय? बाबाजी अशा प्रकारे झोपलेत काय? आमचे बाबाजी आता नाही राहिले. आज सकाळीच ते स्वर्गवासी झाले. आयुष्यात पुन्हा कधीच परत तुम्हाला भेटणार नाही असा मला पुन्हा एकदा तुम्ही श्राप द्या ना बाबाजी प्लीज. ठीक आहे बाळा, तथास्तु. जर तुम्ही जे बोलताय ते खरं असेल तर आमच्या समस्या कोण सोडवणार? अरे बाबाजी. थांब मुली थांब. आमच्या बाबाजींनी सगळ्यांचं कल्याणच केलंय. तुमच्या समस्येवरही बाबाजींनी तोडगा काढला असणार. तुम्हाला फक्त योग्य वेळेची वाट बघायची आहे. हर हर महादेव. हासिनी 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 माझा ऐकून तर घे प्लीज. सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. आता आयुष्यभर माझ्या बॉडीमध्ये तू आणि तुझ्या बॉडीमध्ये मी. शिशी माझी मलाच कीव येते. तुम्ही असा विचार करू नका. नक्कीच आपल्याला कुठला तरी मार्ग मिळेल. सगळे मार्ग बंद असताना अजून एक मार्ग मोकळा असेल याची अपेक्षा आपण कशी करू? तसं काही नाहीये हासिनी. माझ्यावर विश्वास तर ठेव. तुझ्यावर मी खूप प्रेम करतो. आपले आत्मे बदललेत म्हणून काय झालं? आपण आपण लग्न करू हे शकतो. नाही होऊ शकत. सगळं संपलंय. आता कसलं लग्न? पण पण मी हे सगळं जाणून बुजून नाही केलं. हे सगळं चुकून झालंय. आणि बाबाजींचं असं. पण एक गोष्ट खरी आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हासिनी. तू जाणून बुजून केलं किंवा नसेल केलं, जे व्हायचं होतं ते तर झालंच. आता कुणीही काहीच नाही करू शकत. तुझ्या चुकांमुळेच मला शिक्षा मिळते. आय हेट यू. हासिनी 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 प्लीज प्लीज आय लव्ह यू हासिनी. बाबाजी. अरे नमस्कार आजी. हा हा सुखी रहा सुखी सिद्धू रहा. कुठे आहे? वर आहे. हा हीच आमच्या सिद्धूला नीट सांभाळू शकते. भक्त तू श्रापातून मुक्त झालायस. तुझी बॉडी तुला परत मिळालीये. आता जाऊन आपल्या डार्लिंग सोबत ड्युएट गाणं गा. उठ भक्त उठ. किती मस्त स्वप्न होतं. खरं झालं असतं तर छान झालं असतं. जे काही झालं ते खूप झालं. आता ओव्हर रिॲक्ट नकोस. लवकर तयार हो ना. ए ए माझी बॉडी मला परत मिळाली. ए माझी बॉडी मला परत चल मिळाली. ना, तुझी वाट बघतायत. हे कसं Go, झालं? जा ना. हो, लवकर पण तयार हो. माझी जा. ओके माझी बॉडी मला परत मिळाली. हा सगळं हो होतंय, हो सगळं झाली होतंय. झाली. ये ये नमस्कार. ये सिद्धू ये. नमस्कार.
ए सिद्धू तू खूप नशीबवान आहेस यार. बघायला गेलं तर तुमची मुलगी खूप नशीबवान आहे. आमच्या मुलाचं नशीब तर खूप मस्त आहे. चला मुहूर्ताचा वेळ झालाय. थाळी एकमेकांना द्या बरं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय मनोहरी. चला हे खाली हे काय ठेवा. चाललंय? हसीने चल चल इथून. अरे अरे कुठे जातोय? एक नंबरचा गाढव आहे. काल तर लग्नाला तयार नव्हता, आज तिचा पदर सोडत नाही. सिद्धू काय झालंय? आता हे सगळं कसं झालं मला तर काहीच समजत नाहीये. आपली आत्मा कशी बदलली? आय डोंट नो सिद्धू. काल रात्री मी उशिरापर्यंत खूप रडले. मला किती पण ऍडजस्ट करायला लागलं तरी लाईफ लॉंग तुझ्यासोबतच राहायचंय सिद्धू. शेवटी खरं प्रेम काय असतं, फॅमिलीचं महत्व काय असतं हे मला 40 दिवस तुझ्या बॉडीमध्ये राहून समजलं. आणि फायनली सकाळी उठल्यावर माझ्या बॉडीमध्ये मीच होते. बाबाजी आय लव्ह ज्या दिवशी ही दोघं एक दुसऱ्याचं मन चांगल्या प्रकारे समजून पुरुष आणि स्त्रियांमध्ये भेदभाव न करता आयुष्यभर एकत्र राहण्याचा विचार करतील, त्याच दिवशी हे श्रापातून आपोआप मुक्त होतील. सर्वे जनः सुखिनो भवन्तु, शुभम कल्याणमस्तु. अरे अरे सोडा सोडा काय चाललंय हे? ए भूत मला खरंच मारत आहे, यांना पकडून समजाव जरा. अरे चुकीचं आहे हे. स्त्रिया भूत नसतात, देव्या असतात. काय हे? आपल्याला जन्म देण्यासाठी त्या खूप त्रास सहन करतात. आपल्याला प्रेम देण्यासाठी आपल्या चुकांचा स्वीकार करतात. जर बाबा नसतील तर आई त्यांची कमतरता भरून काढते. आणि जिकडे आई नसेल तिकडे बाबा काहीच नाही करू शकत. एखाद्या स्त्रीप्रमाणे पुरुष कधीच प्रेम नाही करू शकत. जर ती या पृथ्वीवर जन्माला आली नसती तर प्रेमाचा अर्थ कळलाच नसता. कुठलाही पुरुष प्रेम करायला स्त्रियांच्या मातृत्वातच शिकतो. आपण कुणासोबतही आनंदाने हसू शकतो, पण मनापासून हसू शकतो तर त्यांच्याच जवळ, आणि कुणासोबतही नाही. तुला स्त्रियांबद्दल माहितीच काय रे? जोपर्यंत मुलगी म्हणून जन्माला नाहीयेत तोपर्यंत कुठलाच पुरुष स्त्रीला समजूच नाही शकत. ती आपल्यावर प्रेम नाही करत म्हणून तिच्यावर ऍसिड टाकतो. हुंड्यासाठी आपण त्या स्त्रीला खूप त्रास देतो. त्यांच्यावर अत्याचार करून आपण त्यांना मारतोय, तरीही आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या सोबत राहून त्या कसं जगायचं हे शिकवतात. आपण काही करून त्यांचे उपकार फेडू नाही शकत. कमीत कमी त्यांना रिस्पेक्ट तर देऊ शकतो ना. स्त्रियांना रिस्पेक्ट देण्याचा अर्थ आपल्याला जन्म देणाऱ्या आईला रिस्पेक्ट देणं असतं. सो माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. स्त्रियांना तिरस्कार करून नाही तर त्यांना प्रेमाने जिंकणाराच खरा पुरुष असतो. सो ऑलवेज गिव्ह रिस्पेक्ट टू वुमेन.